बिडकीन जिल्हा परिषद गटाची जनता वारंवार पक्ष बदलणाऱ्याला सगळं सत्ता देणार आहे की एकनिष्ठ असणाऱ्या माणसाकडे सत्ता देईल? एकनिष्ठ जो आहे 100% जनता त्यांना स्वीकारेल, कारण की जो एकनिष्ठ आहे तो प्रामाणिक आहे. बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, मात्र मधल्या काळामध्ये एक प्रकरण चांगलं झालं होतं, ते म्हणजे 30-30 योजना. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. 30-30 स्कीम त्या ठिकाणी आली आणि माझ्या बंजारा समाजाचे पैसे पूर्ण 30-30 मध्ये अडकवले आणि तो माणूस फ्रॉड निघून तो सगळं म्हणजे पैसे घेऊन त्या ठिकाणी गेले. मनोज पेरेंना जिल्हा परिषद गटातील जनतेनं का निवडून द्यावं? मनोज पेरेला जिल्हा परिषद गटामध्ये याच्यासाठी निवडून द्यावं. भाऊ, आपण जर पाहिलं तर बिडकीनमध्ये आरोग्याचा प्रश्न अद्यापही या ठिकाणी मार्गी लागलेला नाही आहे. त्यासाठी काय पर्याय तुमच्याकडे? मला रोडवरच्या जाणारे ॲम्ब्युलन्स कमी करायचे. ज्या ठिकाणी बिडकीन आहे त्या ठिकाणी पेशंट आला की त्याच्यावरती उपचार त्याच ठिकाणी झाला पाहिजे. आणि बिडकीनमध्ये तिहेरी लढत होताना पाहायला मिळते. एकनिष्ठतेची पोचपावती जनता देईल? 100% देईल. मंडळींनो नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन NRT न्यूजच्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मंडळींनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि राजकारण देखील चांगलंच तापलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचंच लक्ष आहे आणि तो गट म्हणजे अर्थातच बिडकीन गट. बिडकीनमध्ये तिहेरी लढत होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वेगवेगळे उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. खरं आपण पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एकनिष्ठ लोकांची संख्या फार कमी झालेली आहे. मात्र एक चेहरा असा आहे, तो कायम पक्षासोबत एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठतेनेच तो सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. ते नाव आहेत मनोज पेरे. मनोज पेरे खरं तर आता जिल्हा परिषद बिडकीनमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. खरं ते माजी सरपंच देखील आहे आणि त्यांच्यासोबतच आपण एकंदरीत या सगळ्या विषयी त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत. माझ्यासोबत आहेत मनोज पेरे पाटील. मनोज भाऊ, गुलाल कुणाचा विशेष कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत करतोय. काय सांगशाल गुलाल कुणाचा? गुलाल मशालीचा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निशाणी मशाल, मशालीचा गुलाल. बरं, खरं तर जिल्हा परिषदेचं बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे. कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवताय तुम्ही? नेहमी जनतेत राहणं, प्रामाणिकपणे काम करणं, याच्यावरती मी निवडणूक लढवत आहे. कारण की बरेच नेते आपण बघितले, बरेच उमेदवार त्या ठिकाणी बघितले की जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक लागली तर त्यावेळेस आपण लोकांच्या कनेक्टिव्हिटी ठेवायची. ज्यावेळेस निवडणूक संपली की लोकांकडं दुर्लक्ष करायचं. हे बऱ्याच नेते मंडळीचं काम असतं. पण मी असा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे की सगळ्या कामामध्ये अग्रेसिव्ह त्या ठिकाणी असतो आणि जनतेशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदार राजाशी मी नेहमीसाठी त्या ठिकाणी त्यांच्या सुखादुःखात मी त्या ठिकाणी अवेलेबल असतो. ही माझी सगळ्यात पहिलं काम करण्याची पद्धत आहे. विकास कामं असेल, त्या ठिकाणी अडकलेले काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा गावकऱ्यांचे प्रश्न असेल, ज्यावेळेस ते हक्काने मला त्या ठिकाणी काम सांगतात, मी त्या ठिकाणी एक प्रामाणिकपणे त्यांचं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि मी ज्या ठिकाणी हात घालतो, ज्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो, 99% मला त्या ठिकाणी यश मिळतं. आणि मी लोकांशी कनेक्टिव्हिटी असल्यामुळं मला निवडणुकीकडे जड जात नाही किंवा मी असा नौखा चेहरा कोणाला वाटत नाही. एक मला बघितलं की एक हवा असा किंवा एक आपल्यातला माणूस असं सर्व जनतेना वाटतं. त्यावेळेस मला ही निवडणूक लढवण्यासाठी मला काही अवघड असं काही वाटत नाही. प्रचार कसा सुरू सध्या, कसं नियोजन लावलंय? प्रचार चांगला आहे आणि प्रचारात आणखी मी पूर्ण ताकदीने उतरलोच नाही. बरं, आता प्रचाराच्या मतदार राजांची मी भेटगाठ चालू आहे. पण आता मी प्रचार ज्यावेळेस उतरणार, आणखीन तर पूर्ण 100% उतरलेलो नाही. तर मी ज्यावेळेस प्रचार करणार आहे, प्रचारमध्ये आता माझ्या सर्व गावकऱ्यांशी माझी भेटी, तशी तर माझी 12 महिने माझ्या भेटी असतात. त्यामुळं निवडणूक येणं आणि निवडणुकीमध्ये भेटणं असं मी कार्यकर्ताच नव्हे. मी रोज जनतेशी भेटणं, जनतेचे प्रश्न सोडवणं त्या ठिकाणी असतं. काही असू नसो, पण मला माणसामध्ये राहायला, भेटायला, काम असो नसो, मला जायला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतं. कसं वेळ कसं मॅनेज करतात? म्हणजे आपण जर पाहिलं तर सलाईन देखील तुम्हाला त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सलाईन काय झालं, आता निवडणुकीची रणधुमाळ चालू आहे. रात्री 1-2 वाजत असतात. सकाळी त्या ठिकाणी 5लाच उठायचं, आवरायचं, आवरल्यानंतर 6ला घराच्या बाहेर पडायचं. मतदार राजाच्या भेटीगाठी
त्यामुळे काय झालं, वेळ झोप थोडीशी कमी होती. झोप कमी झाल्यामुळं काल परवापासून थोडंसं अंग तापलेलं होतं, थोडंसं अंग दुखणं, त्यामुळे अशक्तपणा, सकाळी उठलो त्या अशक्तपणा थोडंसं. आमचे मित्र आहेत डॉक्टर साहेब, फोन केला, थोडं ते म्हणे सलाईन लावावं लागेल. ठीक आहे सर, सलाईन लावा. सलाईन लावून 2 तास आराम केला, 2 तास वर मतदार राजांच्या भेटीगाठीला चालू केलंय. भाऊ, खरं तर आपण मुद्द्यांवर येऊया. एकनिष्ठ मनोज पेरे पाटील, आता हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं आहे, कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. मात्र मनोज पेरेंचे राजकारणाला प्रवास अनेकांना माहिती नाही आहे. राजकारणात कशी सुरुवात झाली आणि मनोज पेरेंना राजकारणात काय यावं वाटलं? काय झालं सर, ज्या वेळेस आपण शाळेमध्ये होतो, शाळा झाली, कॉलेज झालं, वारंवार गावात फिरणं, हे करणं आमचं चालू होतं. चालू असताना त्यावेळेस 2012ला ग्रामपंचायत निवडणूक लागली. त्यावेळेस अगोदर आम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेबांशी आमचं प्रेम होतं, त्या ठिकाणी ते आवडायचं. शिवसेना म्हणले की आमच्या अंगामध्ये एकदम असं नवचैतन्य आल्यासारखं वाटतं. शिवसेनेचं आवड मला पहिल्यापासून होती, लहानपणापासून तर होती, पण असं कधी विचार नव्हता केला की आपण राजकारणात जाऊ किंवा त्या ठिकाणी जाऊ, असं कधी काही वाटलं नाही. पण 2012ची ग्रामपंचायत निवडणूक लागली. आमचा छोटा भाऊ माझा विकास गोरडे म्हणून, तो आला, मला म्हणे भाऊ मला ग्रामपंचायत, आजी आजोबा आम्ही सगळे होते, निवडणूक लढवायची. तर आम्ही म्हणलो अरे तू लहान आहे अजून, निवडणूक आपल्याला काही माहीत नाही, काही नाही, आपण नवखे लोक आहोत त्या राजकारणामध्ये, त्यामुळं काय असं वाटलं नव्हतं. पण त्याने काय केलं, आमची आजी, तिला आम्ही प्रेमाने अक्का म्हणायचो, आजीकडे गेला आणि अक्काला सांगितलं की अक्का मला, तर अक्काने आमचे आजोबा असेल म्हणजे आम्हाला सगळ्याला सांगितलं की नाही त्याला लढवायचं, तू लढ म्हणे, आम्ही तुझ्या पाठीशी. मग ज्यावेळेस तो आला, मग एकदा रणधुमाळ चालू झाली की आम्ही सगळे त्या ठिकाणी, सगळे नवीनच, काही राजकारण कसं करायचं काय करायचं सगळं माहिती नाही. पण त्या ठिकाणी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने भरभरून प्रेम त्या जनतेने आम्हाला दिलं. व माझ्या भावाला 2012मध्ये वयाच्या 18-19 वर्षी त्याला ग्रामपंचायत सदस्य बिडकिंग गावाचं बनवलं. त्यावेळेस तो कार्यकाळ 2012 ते 2017पर्यंत तो कार्यकाळ, त्यांनी पण त्याचा वार्ड क्रमांक 2मध्ये एक चांगल्या प्रकारे विकास व चांगल्या प्रकारे त्या वार्डामध्ये पकड त्याची आहे. म्हणजे नेहमी संपर्कात राहणं, माता भगिनी असेल, तरुण मुलं असतील, वडीलधारी मंडळी असेल, सगळ्यांशी जाणं येणं, कनेक्टिव्हिटी त्याची असल्यामुळं त्याच्यामध्ये तो पण सगळा हवाहवासा चेहरा त्या वार्ड क्रमांक 2मध्ये होता. वार्ड क्रमांक 2 झालं, 2017ची निवडणूक आली. 2017च्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक आली. तर त्यावेळेस मग मी त्याच्या भावाच्या पाठीमागं थोडेफार मला कामं करण्याचा चान्स मिळाला. 12 ते 17 या कालावधीमध्ये चान्स मिळाल्यामुळं थोडेसे लोक घरी येणं, पाण्याचे प्रश्न असतील, माता भगिनी येणं, पाणी नाही आलं, हे ते कनेक्टिव्हिटी अशा चालू असल्यामुळं मग मी पण हळूहळू थोडंसं त्या प्रवाहाकडे जात लागलो. 2016ला मग उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली, शिवसेनेने सोपवली. मग सोपवल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या डोक्यात पण नाही, एक माझा वाढदिवस होता, माझ्या मित्रमंडळीने त्या ठिकाणी ज्यावेळेस सैराट सिनेमा एकदम टॉपला होता, त्यावेळेस तो मंग्या म्हणून मुलगा आहे त्याच्यामध्ये, तो रोल करणारा जो मंग्या आहे, तर त्यावेळेस माझ्या मित्रमंडळीने त्याला माझ्या वाढदिवसाला त्याला निमंत्रित केलं. तो वाढदिवसाला आला आणि मला पण माहीत नाही माझा वाढदिवस इतका मोठा होईल. उपतालुक प्रमुखची जबाबदारी आणि वाढदिवस हा दोघांनी कंबाईन केला, म्हणजे सोबत करून तो वाढदिवस एक वेगळं रूप मुलांनी दिलं माझ्या डोक्यात. आणि त्यावेळेस आमच्याकडे जिल्हा परिषदचा रणधुमाळ थोडा दिवस चालू होणार होतो काही दिवसामध्ये. मग त्यावेळेस निवडणूक लढवायची असं डोक्यात नसल्यामुळं मी सॉफ्ट कॉर्नर चालत होतो. पण त्यावेळेस वाढदिवस झाला, तो कार्यक्रम झाला, एकदा जंगी झाला, टॉपमध्ये झाला. एक 15-20 दिवस त्या वाढदिवसाची एवढी चर्चा आमच्या परिसरामध्ये झाली. मग त्यावेळेस लोक म्हणणे नाही, आता जिल्हा परिषदला हाच उमेदवार पाहिजे, हाच माणूस आपल्याला पाहिजे, हाच पाहिजे. तर मग हळूहळू मग आमची तिकीट मिळालं. तिकिटावरती बरा संघर्ष करावा लागला. तिकीट मिळाल्याच्या नंतर 2017ची निवडणूक लढवली. 2017ची निवडणूक लढवल्यानंतर त्या ठिकाणी माझा पराभव झाला. पराभव झाल्याच्या नंतर थोडा फर्स्ट टाइम होतो, थोडंसं रडणं वगैरे झालंच. रडलो. पराभव झाल्यानंतर शेवटी सगळे यायचे. आल्याच्या नंतर मी ज्यावेळेस आलो, म्हणजे पैठणला निवडणूक होती, आपलं निकाल होता. निकालनंतर मी बिडकीनला आलो. बिडकीनला आल्यानंतर मला यायच्या अगोदर आमच्या तिथं सगळे काही जे कार्यकर्ते होते ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले, तर मला बघायला लागले आणि ते डोळ्यातनं पाणी आलेलं, जोरजोरात मला मिठ्या मारल्या, रडायला लागले. मग रडायला लागल्यावर मी काही त्याच्यामध्ये राहता आलं नाही. मी सुद्धा ते त्यांचं प्रेम बघून, त्यांचं माझ्याबद्दल एवढं बघून
माझ्या पण डोळ्यात त्यावेळेस पाणी आलं. आलो घरी थांबलो. मग 2 दिवस माझ्या घरी 2-4 दिवस 8 दिवस कंटिन्यू लोकांची रांगा चालू होत्या. असं व्हायला नव्हतं पाहिजे, एक चांगला माणूस होता, असं तर वेगवेगळ्या त्याच्या फीडबॅक त्या ठिकाणी मिळत होत्या. पण त्यावेळेस मिळत असताना मी दुसऱ्याच दिवशी सकाळी म्हणलो घरात बसायचं नाही. सकाळी गेलो बस स्टँडवरती, चहा पाणी केलं रेग्युलर. मग त्या ठिकाणी गेले की सगळे माझे बस स्टँडवरचे जे वडीलधारी मंडळी असेल, सहकारी मित्र असेल, ते माझ्याकडे बघायचे, चेहरा बारीक करायचे. म्हणजे त्यांना स्वतःलाच त्याबद्दल असं एक वेगळं हे करायला लागलं. त्यांना बघितलं का मला पण कसं तरी व्हायला लागलं. म्हणजे आपल्याला कळतो का याला ह्या व्यक्तीला आपल्याबद्दलचं किती प्रेम आहे, की आपण पराभव झालो, या पराभवाचं यांना किती दुःख वाटतंय किंवा याच्या चेहऱ्यावरून आपल्याला ते दिसतंय, असं मला लक्षात आलं. अरे यार, मग मीच त्यांना थोडंसं सावरायचो किंवा हे करायचो. मग यांना बघितलं तर मला काय व्हायचं, मग घरी यायचो. घरी आलं मला थोडंसं वाईट वाटलं की मग मी आंघोळीला वगैरे गेल्यानंतर शावरनी ज्यावेळेस आपण करतो, मग त्यावेळेस मी रडून घ्यायचो, थोडंसं रडून घ्यायचं. मग त्यावेळेस मला एकदम असे चित्र डोक्यात आले किंवा काय आलं तर मग मी घरी पण मग काय बघितलं की मग घरी बोलायचे, अरे रडू नको, मला धीर द्यायचे. मग घरच्याला वाईट वाटायचं, हा इतका टेन्शनमध्ये असतो किंवा कशात. तर मग मला रडायचं असलं एकदम भरून आलं तर मग मी सकाळी आंघोळी गेलो का मग शावर चालू असलं की मग ते काही कळत नव्हतं. असं मी काही दिवस केलं. पण ठीक आहे, हळूहळू त्याच्यातून सावरलो. मग सावरल्याच्या नंतर 2017ला म्हणजे फेब्रुवारी 17ला जिल्हा परिषद झाली. ऑक्टोबरमध्ये ग्रामपंचायत परत लागली. ओपन महिला राखीव असल्यामुळे त्या ठिकाणी मी मिसेसला उभा केलं. मी सगळ्या गावकऱ्याच्या मान, मी स्वतः त्या ठिकाणी हे नाही. मी त्यावेळेस पण बोललो, मला तुम्ही सगळ्यांनी मला चान्स दिला 2017ला फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहण्यासाठी उमेदवारी दिली. पण ह्या सरपंच पदाला माझा आग्रह नाही. कुणी असेल तर मी आज ह्या कंडिशनला आम्ही उभा राहत नाही, आमच्या घराचं कोणी, पण ह्या कंडिशनला कुणीही कार्यकर्ता माझा उभा राहा, त्याच्यासाठी आपण परिश्रम घेऊन त्याला आपण या सरपंच पदावरती बसू हे सांगितलं. पण सगळं मित्रमंडळी असेल, मतदार जे असेल, त्यांनी म्हणणे आम्हाला तुमच्या मिसेसला सरपंच त्या ठिकाणी चांगले आहे आणि आपण त्या ठिकाणी बनवूया. मग असं बोललो. सगळ्यांनी घरी आजी आजोबा सगळ्यांची चर्चा झाली. ते ठीक आहे, सगळ्यांचं म्हणणं असेल तर आपण तर त्या ठिकाणी मी मिसेसला उभा केलं. उभा केल्यानंतर प्रचंड बहुमताने जनतेतून पहिला जो मान मिळाला, कारण की ते अगोदर काय होतं, अगोदर वार्डामधून निवडणूक व्हायच्या. वार्ड झाले, त्याच्यानंतर जे 17 सदस्य त्या ठिकाणी आल्याच नंतर त्याच्यातनं नंतर सरपंच निवडायचं. बरं, सरपंच निवडायचं. पण फर्स्ट टाईम 2017 ते 22 जी निवडणूक झाली, फर्स्ट टाईम त्यावेळेस सरकारने असं त्या ठिकाणी केलं की जनतेतनं सरपंच. पहिला सरपंच पदाचा मान माझ्या मिसेसला बिडकीन गावाने दिला आणि बिडकीन गावाने सरपंच पदाचा मान दिल्याच्या नंतर आम्ही सर्वात प्रथम त्या ठिकाणी आता महिला सरपंच असल्यामुळं जवळपास बराच कारभार मीच बघायचो, की सांगायला काही हरकत नाही. आपण मी जे काम करतो ते प्रामाणिकपणे करतो. नाही तर बरेच जण म्हणतात नाही माझी मी सांगत नाही, मीडियावर वगैरे बोलत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मी काम करायचो. पण मी जबाबदारी घ्यायची, जबाबदारी घ्यायचो, पण मी कोणत्याही शासकीय कामामध्ये हात घालत नव्हतो. बरोबर. त्या ठिकाणचे चेक असतील किंवा सभागृहात जाऊन मीटिंगमध्ये असेल, तो ज्याचा त्याचा अधिकार ज्याने त्याने करायचा. बरोबर. त्या ठिकाणी मी कधीही हात घातला नाही. पण जे बाहेरचे काम आहेत, आउटडोअरचे कामं तेच मी बघायचो. हा एका यशस्वी महिलेच्या मागे एका पुरुषाचा हात होता. त्या ठिकाणी मी ते कामं बघायचो. मग कामं बघायच्या नंतर आम्ही बिडकीन गावामध्ये ज्यावेळेस माझ्या मिसेसला सरपंच पदाचा मान मिळाला, आपण काय करायचं तर सर्वात प्रथम आमच्या बिडकीन गावामध्ये पाण्याची दुरावस्था होती. कारण की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आमच्या बिडकीनमध्ये येत होतं आणि झपाट्याने आमची गावाची लोकसंख्या वाढत होती. आमच्याकडे नवनवीन कॉलन्या व्हायच्या आणि थोड्या दिवसात कॉलन्या ह्या म्हणजे डेव्हलप होत चालल्या होत्या. मग काय करायचं, त्यावेळेस पाण्याचा तुटवडा आमच्या गावात पडायला लागला. बरं. डोक्यावरती महिलांचे हंडे असायचे, पाणी कमी प्रमाणात यायचं, आलं की थोडं यायचं, मग घराचं भागायचं नाही पाण्यामध्ये. मग काय करायचं, तर आमच्याकडे 18.5 कोटीची योजना मंजूर झाली होती. बरं. 18.5 कोटीची योजना जवळपास 75% काम पण त्याचं पूर्ण झालं होतं. पण 25% काम त्या ठिकाणी रखडलेलं होतं. 25% काम याच्यासाठी रखडलेलं होतं की त्या ठिकाणी MSEBची लाईट येणं असेल, त्या ठिकाणच्या गावातनं काहीतरी पाईपलाईन येणं असेल किंवा हे सगळं यायची, तर त्या ठिकाणी गावकऱ्यांनी काही अडवलेलं असेल किंवा काही कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा गावकरी असेल, यांच्याशी संभाषण व्यवस्थित न झालं, गैरसमजमधनं या ठिकाणी गावकरी अग्रेसिव्ह झालेले असतील, त्या ठिकाणी मग आम्ही एक 2-4 मित्रांनी आम्ही त्या ठिकाणी पहिले डॅमवरून पूर्ण बिडकीन गावापर्यंत सर्वे केला.
बरं. सर्वे केल्यानंतर आमच्याकडे एक गाव होतं विजापूर म्हणून. विजापूर गावामधून 50 ते 55 पाईपलाईनीचा त्या ठिकाणी गावकरी आणि ठेकेदाराच्या चुकीच्या संभाषणमुळं, कारण की बोलणं व्हायचं नाही किंवा मिसअंडरस्टँडिंगमुळं त्या ठिकाणी ते काम रखडलेलं होतं. मग मी सगळं गावकऱ्यांना विश्वासात घेतलं. तुमची काय अडचण आहे? त्यांनी सांगितलं बाबा आमच्या तुटपुट पाईपलाईनी झाल्या किंवा काही झालं ते आम्हाला ते रिपेअर करून मिळवलं. म्हणजे तुमची रास मागणी आहे, काहीच हरकत नाही. ठेकेदाराला बोलवलं, त्या कॉन्ट्रॅक्टरने जे चौघांशी संभाषण व्यवस्थित करून दिलं आणि तो जो मार्ग आहे तर त्यांना सांगितलं काही आता सगळे काही ओळखीचे होतेच, कारण की माझं तुम्हाला पहिलेच सांगितलं मी फिरता माणूस आहे. बरोबर. फिरता माणूस असल्यामुळे सर्वांशी मला आवडतं की सर्वांशी गप्पा मारायला, सर्वांना भेटी करायला, हे मला आवडतं. आपलं ओपन डोर आहे, आपला डोर ओपन आहे, आपण खुले माणसं आहोत, आपण काही बंद याच्यात करत नाही किंवा पण आपण ओपनली आपलं असतं. त्यामुळं त्या गावकरी पण विश्वास टाकला आणि विश्वास टाकला. साहेब माझं एक मी तुम्हाला सांगत ना, मी जे बोलतो ते खरं बोलतो. मी कधीही खोटे आश्वासन कोणाला देत नाही आणि खोट्या थापा मी बिलकुल मारत नाही. कारण की जे बोलायचं काम होत असेल तर सांगायचं की 100% काम करणार, नसेल होत तर हो तुझ्यासाठी मी प्रयत्न करतोय, होईल नाही होईल मी तू याच्यामध्ये मी 99% गॅरंटी घेतो, होईल किंवा नाही होईल याचं मी तुला सांगू शकतो, पण प्रयत्न तुझ्यासाठी करणार आणि प्रयत्न करणार त्याला समोर घेऊन जाऊन प्रयत्न करणार. करतो बोलतो करतो हे आपल्यापैकी कदापि नाही, हे काम मी करतो. त्या गावकऱ्यांना सोबत घेतलं, ठेकेदाराने घेतलं आणि त्यांचं मिसअंडरस्टँडिंग झाली, काढून टाकून त्या पाईपलाईनला ते म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही चालू करा. गावकऱ्यांनी पूर्ण सहमती दिली. ते पाईपलाईन झालं, काम पूर्ण झालं. त्यातले त्यात अटकलं होतं परत MSCBचे खंबे, पोल. माझ्या दारावर नको, याच्या दारावर नको, मधून नको, लाईट सर्वांना पाहिजे, पण जे समोरचं जे होतं पोल येते, मग पोलसाठी सुद्धा ज्यांच्या घरासमोर पोल यायचे त्या लोकांना बोलवलं, त्यांच्या समोरची ती मिसअंडरस्टँडिंग ती काढून दिली आणि ते पण चालू केलं. असं करत असताना मी येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण काम आम्ही पूर्ण केलं. पूर्ण केल्याच्या नंतर मोठा लोकार्पण सोहळा आमच्या बिडकीन गावामध्ये केला व आमच्या बिडकीन गावाला आम्ही चांगलं शुद्ध पाणी, स्वतःचं ग्रामपंचायतचं फिल्टर, पाईपलाईनी हे सगळं करून गावकऱ्याला शुद्ध पाणी आम्ही पाजण्याचं काम येत्या 6 महिन्यामध्ये आम्ही केलं. त्यात आमची वसाहत मोठी असल्यामुळं, गाव मोठं असल्यामुळं आमच्याकडे जवळपास 60 ते 65% गावामध्ये पाईपलाईनी पोहोचलेल्या होत्या. म्हणजे नवीन वसाहतमध्ये पाईपलाईनी नव्हत्या. त्या ठिकाणी आपण 30 ते 40% त्या नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि ज्या ठिकाणी कधीही नळाचं पाणी नव्हतं त्या कॉलनीमध्ये आपण पाणी देण्याचं काम केलं. आणि विशेष करून एका ठिकाणचा तुम्हाला उल्लेख करेल मी की आमच्या परिसरामध्ये पोलीस कॉलनी म्हणून आहे. पोलीस कॉलनी साईडला एकच नळ होता. सगळे पोलीस मंडळी त्या क्वार्टर्समध्ये राहायची. त्या ठिकाणी बाजूची वसाहत होती. सगळेजण त्या ठिकाणून हंड्यानं पाणी त्या ठिकाण आणायचे. पण मी आता त्यावेळेस छोटा होतो, आमची शेती त्या भागात असल्यामुळे मला त्या कॉलनीचा माझा संपर्क नेहमी यायचा. म्हणजे रोज जाताना येताना मला ते दिसायचं. कधी पाणी आणताना माता भगिनी दिसायच्या. पण ते होतं पण नाही रे, आपण छोटं आहे, आपल्याला म्हणजे वाईट वाटायचं पण काही करू शकत नव्हतं. काही करू शकत नव्हतं, आपल्याकडे काही नव्हतं, हातात काही नव्हतं. छोटा एक शाळेचा विद्यार्थी होतो मी. मग ज्यावेळेस सत्ता आली हातात, यार म्हणलं यार इनके लिए अपने को कुछ ना कुछ करना है, हे डोक्यात ठेवलं. यार इनके लिए कुछ ना कुछ करना है. मग त्या ठिकाणी पाईपलाईन टाकलेल्या होत्या. पाईपलाईन टाकल्या. मग त्यांना एक दिवस बसवल्याच्या नंतर पारधी समाज त्या ठिकाणी बहुतांश आहे, त्यांना पण नळ नव्हते. ते एक दिवस त्यांनी बोललं मला पाहिजे. मग त्यांना ठीक आहे तुम्हाला पाणी देतो. त्या ठिकाणी सर्वांच्या घरोघर आपण नळ त्या ठिकाणी दिले. पोलीस कॉलनीमध्ये दिले, त्या पारधी वस्तीवर सुद्धा आपण नळ दिले. ज्या दिवशी साहेब माझ्याकडे फोटोज व्हिडिओज आहे, पाईप गेल्याच्या नंतर पाणी तिथं आल्याच्या नंतर छोटे छोटे मुलं असतील, माता भगिनी असेल, त्यांनी त्या ठिकाणी माझी मिरवणूक काढली. पाणी आल्यानंतर एक पारंपरिक त्यांच्याकडं पारधी समाजामध्ये विशेष करून असतं, एक टॉवेल देणं. त्यांनी त्या परातीमध्ये साखर ठेवली. म्हणजे आपण साखर तुला करतो आपण तशी साखर ठेवली. ते आपण परात म्हणतो आमच्या ग्रामीण भागामध्ये परात. त्या परात मोठं वाजवत ढोलच्या ऐवजी ते पराती वाजवत माझं पूर्ण याच्यामध्ये ते आम्हाला पहिली दिवस पाणी आलं. त्या कॉलनीमध्ये ज्यावेळेस तो आनंद त्यांचा जेवढा होता, तो आनंद इतका त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं की खूप आनंद त्या व्यक्तीला. तो आनंद पाहून आपण भारावून गेलो. ठीक आहे, आपण काही ना काही यांच्यासाठी केलं. आपण ह्या मायबाप जनता जनार्दने माझ्या मिसेसला सरपंच पदावरच्या खुर्चीवर बसवलं. यांचे खूप उपकार आपल्यावरती आहे. आपण ह्या गावकऱ्यांचे उपकार 100%
आपण त्या ठिकाणी न विसरता आपण त्यांसाठी परतफेड आपण केली पाहिजे. तर सरकारी योजनेमधनं आम्ही त्या ठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून त्यांची परतफेड करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करत आलो. अशा प्रकारे गावामध्ये पाईपलाईन असेल, त्या ठिकाणी पूर्ण गावामध्ये पाणी देण्याचं काम केलं. पूर्ण 100% नवीन वसाहतमध्ये आपण पाईपलाईन दिल्या, त्या लोकांना नळ दिले, पाणी दिलं. हा पाण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी पूर्ण सोडवला. त्या दुसरा मुद्दा आला की आमच्या गावात जसं आता आपण जुनं होतं, गावाच्या बाजूला नाल्या असायच्या, गटार नाली. गटार नाली ही बंदिस्त नाही, ओपन गटार नाली. बरं. ओपन गटार नाली होती आमच्या गावामध्ये. जवळपास 95% बिडकीन गावची लोकसंख्या किती? आमची 50,000 लोकसंख्या आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार आमची 19,500 लोकसंख्या त्या ठिकाणी आहे. पण आज वास्तविक आपण जर बघितलं तर आज आमची लोकसंख्या 50,000च्या घरामध्ये गेलेली आहे बिडकीन गावाची. त्या ठिकाणी आमच्याकडं ओपन नाली होती, गटार नाली. त्या ठिकाणी आमच्या गावातले रस्ते छोटे, कारण गटार काय बाजून होती, दोन्ही साईडनी गटार होती. म्हणजे इकडच्या साईडला पण गटार, इकडच्या साईडला पण गटार, त्यामुळे रस्ता अरुंद झालेला होता. आणि त्यात ओपन असल्यामुळं एक तर वास, त्यात मच्छर, म्हणजे एकदम भयानक परिस्थिती. आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी ते काढायचे आणि रोडवर ठेवायचे, त्याला वाळत ठेवण्यासाठी. एक दोन नंतर ते ट्रॅक्टरमध्ये भरून जायचं, अशी होती. तर गावात ज्यावेळेस फिरत त्यावेळेस लक्षात आलं, यार आपण जे आहे ओपन नाली ही बंद केली पाहिजे, आपण यासाठी ड्रेनेजचा उपयोग केला पाहिजे. मग त्यावेळेस आपल्या कार्यकाळामध्ये जुन्या गावाची 100% गटार बंद करून आपण ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी केली पूर्ण गावामध्ये. आज तुम्ही आमच्या गावात आले तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ड्रेनेज लाईन दिसेल. त्यातले त्यात नवीन वसाहत असेल, नवीन वसाहतमध्ये अशा प्रकारे आपण 80 ते 90% आपण बिडकीन गावाची, म्हणजे बाहेरच्या कॉलन्या जरी घेतल्या नवीन वसाहत, त्या ठिकाणी आपण ड्रेनेज लाईन केलेली आहे. त्यातले त्यात नंतर आपण त्या ठिकाणी ड्रेनेज झाल्यानंतर काय करायला पाहिजे, तर सिमेंट रोडचा प्लॅन बरेच जण मला सांगितले, सिमेंट रोड. अरे यार म्हणलं नको सिमेंट रोड. ते म्हणजे का बरं सिमेंट रोड नको? यार म्हणलं काही आपल्याला खोदकाम आलं किंवा काही आलं तर खाणलं तो रोड सिमेंट खराब होऊन जातो. मग आपण दुसरा एक प्लॅन करू, आपण प्युअर ब्लॉकचा प्लॅन करू. ते प्युअर ब्लॉक कशासाठी? म्हणजे प्युअर ब्लॉक जर काम करायचं असलं तर ते तुम्हाला जर त्या ठिकाणी तुमचा नळाचा काही प्रॉब्लेम आला, तुमच्या ड्रेनेजचा काही प्रॉब्लेम आला की त्या ठिकाणी टाका, तुम्ही अर्धा ब्लॉक त्या ठिकाणी ते काढले, तुम्ही काढले, तुमचं काम करून परत त्या ठिकाणी बसू शकते. आणि दुसरं दिसायला सुंदर दिसतात प्युअर ब्लॉकमध्ये. दिसायला सकाळी आपल्या माता भगिनी ज्यावेळेस साडा रांगोळी करतात, थोडंसं पाणी मारलं की ब्लॉक पूर्ण अशी शुद्ध म्हणजे धुवून निघतात, एकदम चमचम करतात. त्यात कलर असतो रेड, व्हाईट, येलो, हे जे कलर एकदम सुरेख दिसतात आणि छान दिसतात. त्यामुळे दिसायला पण चांगलं वाटतं आणि काम करायला सुद्धा ते एक चांगलं असतं. त्यामुळे आपण त्या ठिकाणी प्युअर ब्लॉकचं काम केलं. आपल्या कार्यकाळामध्ये 60 ते 65 ते 70% आपण गावातले प्युअर ब्लॉक पण त्या ठिकाणी बसून टाकले. असं आपण बिडकीनचं विकास कामाबद्दल केलं. त्यात आता बरेच लोक, माझं एक काम होतं साहेब, आता मी तुम्हाला जसं पहिले पण सांगितलं की ज्यावेळेस सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये माझी मिसेस होती, पण आउटडोर काम मी बघायचो. आउटडोर असल्यामुळं ज्या दिवशीपासून आम्ही मिसेस सरपंच झाली त्याच्या चार्ज घेतल्या दुसऱ्या दिवशीपासून मी गावात सकाळी फिरायला चालू केलं. सकाळी गावामध्ये पाणी सोडलं जातं, पाणी सोडल्या जाताच्या त्यावेळेस मी स्वतः गाडीवरती, काही काम असो नसो काहीच नाही, रस्त्याने सरळ जायच्या वेळेस मला 8-10 लोक भेटायचे, उभा राहिलो, गप्पा मारायच्या, कसं काय पाणी आलं तर पाणी येतंय का, नळ खराब आहे का, चांगला आहेत का, पाणी येतंय, भरपूर पाणी झालंय का, कमी सोडलंय का, जास्त सोडलंय का, हे सगळं विचारपूस मी गल्लीत करायचो. त्यावेळेस मला गावकरी, मी रोज फिरायचो, असं नाही आज समजा तुमच्या गल्लीत पाणी येतं, तुमच्या गल्लीत मी पाणी येणार, यांच्या गल्लीत पाणी येते, यांच्या गल्लीत जाणार, त्यांच्या गल्लीत पाणी, हे कंटिन्यू मी वारंवार रोज हे चक्र माझे चालू असायचे. त्यावेळेस ज्या काही अडी अडचणी होत्या मला ते दरवाजाच कळायच्या, कुणाला ग्रामपंचायतला येण्याची आवश्यकता पडत नव्हती, ते त्यावेळेस रोडवरती कळायचे मला. मग ते मी सोडायचं काम त्या ठिकाणी करायचो. आणि जात असताना येत असताना त्यावेळेस मला त्यावेळेस लोक सांगायचे, यार म्हणे तुम्ही जसं फिरताय, एक काळ होता म्हणे दामू अण्णा डुबे, एक जुने सरपंच होते वयस्कर, आज ते आमच्यात नाही. ते दामू अण्णा डुबे हे त्यावेळेस म्हणे रोज असेच फिरायचे, तुम्हाला बघितलं का मला त्यांची आठवण होती की ते त्या काळामध्ये असेच फिरायचे, आज ह्या काळात तुम्ही फिरताय. असं लोकांकडनं आम्हाला जन्म त्या ठिकाणी मिळायला लागलं. मला पण ती आवड निर्माण झाली. मी म्हणलं नाही यार, लोकांना आवडतंय ना आपण फिरतोय,
आवडतं फिरता येणं. आपलं काय काम आहे, आपण भेटी होत्या गाठी होत्या, लोकांचे प्रश्न हे करतात. मी 5 वर्ष आम्ही कंटिन्यू साहेब त्या ठिकाणी फिरत राहिलो. फिरत राहिल्याच्यानंतर त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स आमची एक ओपन जागा पडलेली होती. मग या ठिकाणी म्हणलं रोजगार आपल्याला गावकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नवतरुणांसाठी आपल्याला जे काय करता येईल, तर त्या ठिकाणी आपल्याला आपण त्या ठिकाणी गाळे बनवूया, म्हणजे संकुलन त्या ठिकाणी करूया व्यापाऱ्यांसाठी. मग काय करायचं, आम्ही 12 गाळे त्या ठिकाणी बांधले. 12 गाळ्याच्या नंतर त्या ठिकाणी आमची भाजी मंडी रोडवरती होती. म्हटलं भाजी मंडी सोडून प्रस्तावित त्या ठिकाणी आपण जागा करून ठेवूया, ज्यावेळेस हलवायची त्यावेळेस येतील, पण एक प्रस्तावित जागा त्यांच्यासाठी. तर आपण भाजी मंडीसाठी त्या ठिकाणी आपण मधली जागा प्युअर ब्लॉक समोर टाकायची होती, पण मध्ये ओटे बनवायचे होते, सगळे होते. हा प्रस्ताव मांडवला, सगळं झालं. त्या ठिकाणचे 12 गाळे बनून झाले, सगळं झालं. पण त्यावेळेस कोविड आला आणि जी भाजी मंडी होती, तो भाजी मंडीचा प्रश्न त्या ठिकाणी काम झालं नाही आणि तो अपुरा पडला त्यावेळेस. मग त्यावेळेस आपल्याकडनं ते काही काम करता आलं नाही आपल्याला. मग तो काम आज पण पेंडिंग तसंच आहे. आणि त्यातल्या त्यात कोविड आल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे, कोविड म्हणलं हे लोकांना म्हणलं की लोक कोविडच्या नावानेच घाबरून जायचे. कोविडच्या नावाने घाबरायचे. मग कोविडच्या नावाने घाबरायचं तर आपण त्या ठिकाणी 1-2 वर्ष जो कोविडची महामारी होती, मग त्यावेळेस कोविडच्या महामारीमध्ये गाव मोठं होतं आमचं. कोविडच्या महामारीमध्ये आपण कसं करायचं, गाव कसं हँडल करायचं. रोज टी व्हीवर दिसायचे, इकडं 2 रुग्ण, तिकडं 2 रुग्ण आले, इकडं 4 आले, इकडं 10 आले, इकडं 50 झाले, इकडं याचा मृत्यू त्याचा मृत्यू. आणि लोक घाबरायचे. माणसाला माणूस कोणी ओळखत नव्हतं. त्यावेळेस जबाबदारी आमच्यावरती गाव सांभाळण्याची. आमच्याकडं गाव मोठं असल्यामुळं घरी लोकांना जे व्यापारी लोक आहेत, त्यावेळेस सरकारच्या गाईडलाईन्स तर अशा यायच्या, गर्दी करायची नाही, त्या ठिकाणी व्यापाऱ्याला घरी बसवायचं, म्हणजे कडेकोट बंद असा त्या ठिकाणाचं. मग मला फोन यायचे व्यापारी, यार काही मुस्लिम बांधव होते, काही हिंदू बांधव होते, यार हमने करना क्या और खाना क्या, तो पण प्रश्न अवघड होता. काही हिंदू समाजाचे यायचे, यार आमचं सगळं काही याच्यावरतीच आहे, आम्ही भाजीपाला विकतो, आम्ही दुकानं चालवतो, आमचं जे काही व्यापार आहे दुसरं आम्हाला शेती नाही, किंवा काय अनेक वेगवेगळे त्या ठिकाणी होते. मग ते सांगत चालायचे, यार मग याच्यात करायचं काय. मग त्या ठिकाणी आम्ही व्यापाऱ्यांनासुद्धा त्रास होऊ नये, कोविड पण गावात आला नाही पाहिजे, ही आम्ही सगळ्यात पहिले जबाबदारी घेतली. मग स्टेप बाय स्टेप आम्ही व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या मिटिंग घेतल्या की बाबा तुम्ही एक काम करा, ठीक आहे भाजी मंडीला तुम्हाला विकायचं आहे, तुम्ही भाजी मंडी असे काही डिस्टन्स ठेवा, डिस्टन्सवरून काम करा. ते काम केलं. व्यापाऱ्यांसुद्धा स्टेप बाय स्टेप दुकानं उघडा, तुम्ही आज इकडं, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी आखल्या आणि व्यापाऱ्यांना पण सांभाळलं, गावकऱ्यांना पण सांभाळलं. असा तो कोविडचा काळ आम्ही त्या ठिकाणी हँडल केला. साहेब तुम्हाला खोटं नाही सांगत, आम्ही आमच्या गावचा मोठेपणा सांगत नाही, पण आमच्या गावकऱ्यांनी सुद्धा एवढी आम्हाला साथ दिली, एवढं गाव पॉझिटिव्ह होतं. सगळ्या गोष्टी एकदम गाईडलाईन्स आम्ही जसं देतील तसं एकदम कडेकोट त्यांनी त्या ठिकाणी पालन केलं. आणि शहरामध्ये कोविड आला, शहरातून बिडकीन 20 किलोमीटर आहे, तिथून पैठण 30 किलोमीटर आहे. म्हणजे शहरातून जर बघितलं ती 50 किलोमीटर पैठण आहे. पैठण असं आजूबाजूचे छोटे मोठे गाव असतील, कोविड त्या पैठणकडे गेला, छोट्या मोठ्या गावात त्या ठिकाणी कोविड गेला, पण बिडकीनला आमच्या कोविड आलाच नाही शेवटपर्यंत. एकही कोविड त्या ठिकाणी आला नाही. जोपर्यंत लॉकडाऊन होतं तोपर्यंत एकही कोविड नाही. अनलॉक ज्यावेळेस हळूहळू अनलॉक केलं म्हणजे हळूहळू काय कंपनीत असं काही 50-25 असे थोडे चालू झालं. हळूहळू आमच्याकडे कोविड चालू झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्याकडे कोविड आला. पण ज्यावेळी जी कोविडची भीती होती, फुल लॉकडाऊन होतं, त्या लॉकडाऊनमध्ये एकही कोविड आमच्याकडे. ज्यावेळेस हळूहळू कोविडचं त्या ठिकाणी आपण जसं निर्बंध शिथिल करण्यात आलं, त्या ठिकाणी अनलॉक चालू केलं, येणं जाणं चालू झालं, सगळ्या गोष्टी झालं. त्याच्यानंतर आमच्याकडं कोविड आम्हाला दिसायला लागला. त्यावेळेस आम्हाला कोविड आमच्या गावात यायला लागलं, काही रुग्ण आमच्या गावात आढळले. आणि आढळल्याच्या नंतर आमच्याकडे पहिला रुग्ण आढळला, सगळ्यात पहिले ग्रामपंचायत जबाबदारी. आशा कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणचे डॉक्टर्स असतील, त्या ठिकाणचं ग्रामपंचायतचा स्टॉप असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामसेवक असेल, आशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी शिक्षिका, ह्या सगळ्यांचा जो असतो तर त्या ठिकाणी जावं लागायचं. त्या ठिकाणचं घर हे सील करावं लागायचं, ती गल्ली शांत करावं, त्या ठिकाणची सगळं काही जबाबदारी त्या ठिकाणची चेक करणं हे त्यावेळेस असायचं. मग त्यावेळेस असायचं, बरेच जण काय करायचे, यार त्यांना कोविड झाला त्या गल्लीत जायचं नाही,
कोविड झालं त्या गल्लीत जायचं नाही, यार त्याच्याशी बोलू नको, त्याला कोविड झाला, अरे लांब होतो असं त्या ठिकाणचे. ज्यावेळेस पहिला प्रसंग आमच्या गावात कोविड आला, कोविड आल्याच्या नंतर सगळे पहिलेच कोविड गावात आतापर्यंत आला नाही, फक्त टी व्हीवर ऐकायचो, फोनवर ऐकायचो किंवा बघायचो, टी व्हीवर बघायचो. हे ज्यावेळेस चालू होतं म्हणजे आमच्या गावात आलं ती आम्हाला सगळ्यात पहिले ग्रामपंचायतला सांभाळलं जातं. टेस्टिंग झाली, चेकिंग झाली, गावागावात चेकिंग व्हायच्या. यार कोविड सापडला, बिडकीन 1 रुग्ण आढळला, 2 रुग्ण आढळले. मग त्यांना काय करायचं, प्रथम उपचारासाठी हॉस्पिटल न्यायचं, जे काय त्यांना क्वारंटाईन करायचं. ह्या अशा प्रकारे आम्ही गेलो होतो. त्यावेळेस मग सगळे भीती, गल्लीत कोणी जायला नको, असं नको. तर त्यावेळेस गेलो, मला त्यावेळेस जाण्यासाठी थोडं रोखलं गेलं. मी जायचो, यार माणसं आहेत ते पण, त्यावेळेस माणसं त्यांच्या घराकडे जायचं किंवा जायचं तर आता रोज त्यांच्याशी आपण भेटायचो, बोलायचो, त्यांच्या घरी जायचो, चहा पाणी सगळं करायचो. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सांगितलं की आता त्यांच्याकडे जाऊ नका. यार मला वाईट वाटलं त्यावेळेस, खूप वाईट वाटलं मला. यार आपलेच माणसं आहे आणि जाण्यासाठी ते बिचारे समोरून बघताय, ते जेलसारखं झालं होतं. ती प्रसंग खूप वाईट होता. मला त्यावेळेस खूप एकदम हे झालं मनामध्ये, यार आपण आपल्या माणसाकडे जाऊ शकत. मग मी काय केलं, त्यांचा 1-2 दिवसांनी गॅसची याची अडचण आली, भाजीपाल्याची. यार म्हणलं नको, हे अशी आपण काय म्हणतो जो एक ग्रामीण वाळीत टाकल्यासारखं असं लोकांनी ते केलं. म्हणलं नाही. दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांच्या घरामध्ये गॅसची अडचण होती, गॅस घेऊन गेलो. म्हणलं काय असेल तुम्ही काळजी करू नका. यार म्हणे तुम्ही आले आमच्याकडे, बाकी तर सगळे लांबून करताय. म्हणलं मी आलो नंतर मी पण काळजी घेतली सगळ्या गोष्टीची. त्यानंतर सॅनिटरी हात धुणं किंवा हे करणं, हे करून. पण त्या काळामध्ये जे कोविडचे पेशंट असेल किंवा जे रुग्ण आढळले, मी कधीही त्यांचा दुरावा केला नाही. त्यांना मी जवळ घेऊन, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना जवळ बसवून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांना जे काही मदत करायची त्या ठिकाणी केली. पण मी असं नाही की बाबा हे तुमच्याकडे असं टाकून देणं किंवा असं काही केलं नाही. एक आपल्या रेग्युलर टाईप त्यांच्याकडे जाऊन डिस्टन्स ठेवलं, पण एकदम असं हे तोडून टाकल्यासारखं केलं नाही. ती सुद्धा काळजी घेऊन मी त्यांचं त्या ठिकाणी कोविडला असं रुग्णांना. तुम्ही स्वतः फवारणी करत होता गावामध्ये? हो, ट्रॅक्टरची फवारणी आम्ही केली त्या ठिकाणी. गावामध्ये मच्छराचे फवारणी असतील आणि कोविडमध्ये तसं ट्रॅक्टर घेऊन, कारण की सॅनिटायझर गल्ल्या करायचं, त्यावेळेस ट्रॅक्टर घेऊन आम्ही स्वतः त्या ठिकाणी फवारणी करत फिरतो. भाऊ, आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायत म्हटलं तर अनेक नागरिकांच्या समस्या असतात आणि बिडकीन खरं तर खूप मोठी ग्रामपंचायत आहेत, खूप मोठं गाव या ठिकाणी आहे. अनेकांच्या समस्या असतात, त्या पूर्ण खरं आपल्याकडून होत नाही, त्यांना अपेक्षा तुमच्याकडून त्या ठिकाणी असतात. बिडकीनच्या ग्रामपंचायतीवर कधी मोर्चा किंवा आंदोलन झालं का कधी? साहेब, आमच्या कार्यकाळामध्ये एकही मोर्चा, एकही आंदोलन या ठिकाणी ग्रामपंचायतीवर आलेलं कधीच नाही 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये. कारण की मी रोज जनतेमध्ये संपर्कात होतो, रोज गल्ली जायचो, यायचो, भेटीगाठी करायचो सगळ्यांशी आमच्या आणि काम पण मी नेक करायचो, जे बोलायचो ते करायचंच. मी स्पष्ट सांगू, हे काम होणार ताई, हे काम होणार आजी, हे काम होणार काका, हे काम होणार मामा, हे काम, हे मी सांगत असायचो आणि ते जे असेल ते करून द्यायचो प्रामाणिकपणे. नसल होणार तर त्याचं त्या ठिकाणी त्याला सांगायचं, बाबा हे काम माझ्यात नाही, याला असा पर्याय जावं लागेल, त्याला वेळ लागेल, त्याची समस्या सुद्धा त्या ठिकाणी मी निवारण करायचो. त्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीत एकही दिवस 5 वर्षाच्या कार्यकाळात एकही मोर्चा त्या ठिकाणी आला नाही. आणि मोर्चा नाही आला त्याच्यानंतर आपला कार्यकाळ संपल्याच्या नंतर मी पूर्ण गावामध्ये पॉम्पलेट वाटले, आम्ही गावांचे आभार मानले. 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही काय काय कामं केले. बरेच जण काय करतात, कार्यकाळ संपला की मतदाराला, गावकऱ्याला विसरून जातात. बरोबर. मी ते काम केलं नाही. मी ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत प्रशासक लागले, विशेष म्हणजे असं नव्हतं की निवडणूक आहे की म्हणून पॉम्पलेट वाटणं. आमच्या ग्रामपंचायत कार्यकाळ संपला, त्यातनं प्रशासक लागले. निवडणुका कधी होईल हे माहिती नव्हतं, तरी सुद्धा आम्ही आमचा कार्यकाळ संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी पॉम्पलेट घेतले, प्रत्येक पेपरमध्ये पॉम्पलेट टाकले. ज्या ठिकाणी पेपर जात नाही त्या ठिकाणी आम्ही घरोघरी पॉम्पलेट पोहोचवले आणि सर्व मतदार राजांचं, सर्व गावकऱ्यांचे मनापासून हात जोडून त्यांचे आम्ही पॉम्पलेट फोटो टाकले होते. हात जोडून सगळ्यांचे आभार मानले की तुम्ही 5 वर्ष आम्हाला जे सहकार्य केलं, गावकऱ्यांनी एकही मोर्चा आमच्या काळात आणून दिला, कार्यकाळात येऊ दिला नाही किंवा आले नाही, आमच्याकडनं काही कामामध्ये कमी जास्त झाला असताना त्याची दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करतो. असं आम्ही त्या ठिकाणी पॉम्पलेटद्वारे सर्व गावकऱ्यांचे, मतदार राजांचे आभार त्या ठिकाणी मानले होते त्याच्यामध्ये. आणि साहेब, मी तुम्हाला सांगतो, मी एवढे असे की आहे की मला गावाचं पूर्ण जाण आहे, पूर्ण नाळ गावाशी माझी जोडलेले ग्राउंड लेवलवरती. मला माझ्या मिसेसच्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये मी रोज गल्ली फिरायचो. त्यावेळेस मी तुम्हाला सांगायचो, मी 70% ते 80% असे तुम्हाला जर असं इथं बसलो
ते इथं बसल्या बसल्या मी तुम्हाला सांगू शकतो की ह्या गल्लीनी किती घर आहे, तर कुणाच्या घराच्या बाजूला खाली प्लॉट आहे किंवा ह्या घरामध्ये हे घर कुणाचं आहे, पूर्ण बिडकीनमध्ये. पूर्ण बिडकीनमध्ये. तुम्ही मला आज समजा एका ठिकाणी बसले, तुम्ही सांगितलं अरे अमक्या गल्लीमध्ये तुम्ही गेले, बरं ह्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ते एक दुकान आहे बाबा, किराणा दुकान आहे. पण किराणा दुकान कोणाची होती, कोणत्या ठिकाणी, ह्या गल्लीमध्ये अशाच ठिकाणी, ती याची दुकान आहे. त्याच्या बाजूला खाली प्लॉट आहे का घर बांधलेलं आहे, डबल ताळी सिंगल ताळी आहे. एवढं सांगितलं ना मी. 70 ते 80%, 100% म्हणत नाही, 70 ते 80% मी तुम्हाला आज सुद्धा गावाचा आमचा आराखडा या ठिकाणी बसून सांगू शकतो. कशामुळे शक्य होत्या या गोष्टी? जनतेशी नाळ, जनतेशी, आमच्या गावकऱ्याशी जे माझं ग्राउंड लेवलवरती काम आहे, जे त्यांच्याशी माझी कनेक्टिव्हिटी आहे रोजची, जी त्यांची आणि आमची नाळ जोडलेली आहे. जाणं येणं बघणं, कारण की बरेच जण एकदा मतदार घेतलं की तिकडे बघत नाही. पण मी असा माणूस आहे की त्या ठिकाणी काम असो नसो जाणं, भेटणं, चर्चा करणं हे मला आवडतं आणि मी कंटिन्यू वारंवार फिरत असतो. म्हणजे खरं तर बिडकीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सरपंच असताना कामं या ठिकाणी केलेली आहेत. या कामाची पोचपावती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देतील जनता? 100% देतील. विश्वास आहे माझ्या मतदार राजावरती, माझ्या गावकऱ्यावरती, माझ्या बिडकी गटावरती मला 100% विश्वास आहे. कारण की बिडकीन गावामध्ये मी काम त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही, आणि परिसरातल्या गावामध्ये मला काम करण्याचा योग आला नाही. कारण की सरपंच असताना फक्त गावातच काम होत होते, कारण की हातात काही नव्हतं, बरोबर, बाहेर काम करण्याचा योग आला नाही. पण शक्य होईल त्या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून असेल किंवा कोणत्या स्वतःच्या खर्चातून असेल किंवा या ठिकाणी थोडंफार काम करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आणि 100% मला खात्री आहे आमच्या परिसरावरती की परिसरातले जे जनता जनार्दन मायबाप आहे, माझे मतदार राजा आहे, त्या मतदार राजांनी रोज बिडकीनला कनेक्टिव्हिटी असल्यामुळं त्या ठिकाणी बिडकीनमधले त्या ठिकाणी बँकेचे कामं असतील, पोलीस स्टेशनचे कामं असतील किंवा आरोग्याविषयी जे घाटीमध्ये कामं असतील, ते आले की हक्काने मला फोन करतात. की आमच्या ग्रामीण भागातले लोक आले की फोन करतात, ते 100% त्या ठिकाणी मी काम त्यांचं केलेलं आहे. पण विकास कामावर जर बोलले की एखादा रोड तुम्ही केलात ह्या गावात त्या गावात, आपले हात छोटे त्यामुळे आपण ते करू शकलो नाही. पण तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर, आणि मला विश्वास आहे माझ्या मतदार राजावरती, कारण की मी त्यांचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे, असं ते करून माझ्यावरती विश्वास टाकतात. आणि मला खात्री आहे की हे सर्व मायबाप, माझ्या माता भगिनी मला त्या ठिकाणी आशीर्वाद रूपे मला मतदान करतील व मला त्यांची सेवा करण्याची संधी देईल. आणि सेवा करण्याच्या संधी दिल्याच्या नंतर आता माझं त्याच्यामध्ये माझं एक तुम्हाला याच्यात सांगाल की तुम्ही जर उद्या मला विचारलं की तुम्ही त्याच्यात काय करता, तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही काय करता, तर सगळ्यात पहिले निवडून दिल्याच्या नंतर माझा संपर्क असेल त्यांच्याशी दांडगा संपर्क ही माझ्या मतदार राजाशी ठेवणार, माझ्या गावकऱ्याशी ठेवणार. बहुतांश लोक काय करतात, मतदान झाल्याच्या नंतर आभार दौरा करतात. आभार दौरा झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी जात नाही लोक. मग एखादं लग्न असेल, एखादं कार्य असेल, निमंत्रित केलं मग जातात, 5 मिनटं भेटतात, जे काय 10-20 लोक भेटतील तेवढं आणि घरी येतात. मला तसं करायचं नाही. मला साहेब तुम्हाला एक सांगतो, निवडून आल्याच्या नंतर मला प्रत्येक गावामध्ये जे आमच्या सर्कलचे गाव असतील त्या गावामध्ये महिना असेल, 15 दिवस असेल, मी वेळ ठरवून देणार, जनता दरबार घ्यायचं प्रत्येक गावामध्ये. माझं विजन असणार की प्रत्येक गावात जनता दरबार. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर समजा ठीक आहे एखाद्या गावाचा वार असेल, सोमवार असेल, त्या ठिकाणची किंवा तारीख असेल, तारीखवाईज शेड्यूल ठरवून द्यायचा व महिन्याच्या 5 तारखेला तुमच्याकडं किंवा 15 दिवसाला तुमच्याकडं, असं एक शेड्यूल गावकऱ्याच्या संमतीने ठरवणार. तुम्हाला कोणता वार पाहिजे माझा किंवा कोणती तारीख पाहिजे, बरोबर, की त्या ठिकाणी तुम्हाला काय समस्या असेल नसेल. आणि त्या ठिकाणी स्थानिक त्या ठिकाणचे प्रशासकीय कर्मचारी यांना घेऊन मी जनता दरबार ठेवणार, समस्या सोडवायची, समस्या त्यांना घेऊन ठेवणार. असं नाही का मी जाणार एका कागदावर लिहून घेणार, ठीक आहे घेतलं गाडीमध्ये ठेवलं चला, नाही. त्या ठिकाणी बसवणार, काय अडचण आहे, ग्रामपंचायतची अडचण असेल किंवा त्या ठिकाणच्या कृषी संदर्भात अडचण असेल, आरोग्य संदर्भात अडचण असेल, जे काय अडचण असेल त्या ठिकाणी मी जागेवर जनता दरबारून सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार. कारण त्याच्याशी काय होतं, एक आपली जाणं येण्याची कनेक्टिव्हिटी असते आणि ज्या लोकांना तिथून शासकीय
कार्यालयापर्यंत जाण्यात वेळ लागतो, ज्या ज्या अडचणी होतात ते एका जागेवरती सॉल्व्ह होतील. हो. जागेवरती सॉल्व्ह होण्याचं असेल तर तिथं सॉल्व्ह करणार. जर त्यांना कार्यालयातच जावं लागत असेल तर अधिकाऱ्याला ठणकावून सांगणार की हे बाबा येतील, ह्या आजीबाई येतील, किंवा ही ताई येईल, किंवा हा भाऊ येईल. हे आल्याच्या नंतर यांचे काम त्या ठिकाणी झाले पाहिजे, आणि झाल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी फॉलोअपसुद्धा घेणार. बरं. हे फॉलोअप घेणार, म्हणजे असं नाही आपलं काम की बाबा झालं गेलं झालं असं नाही. सोडून. हे आपण ह्या प्रकारे मी एक नवीन विजन माझ्या सर्कलमध्ये ठेवणार. बरं, बिडकीनमध्ये तुम्हाला कोणत्या मुख्यतः समस्या वाटतात? म्हणजे बिडकीन जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला कोणत्या समस्या वाटतात, किंवा कोणते कामं होणं गरजेचं आहे, आणि तुम्ही कशा पद्धतीने ही कामं मार्गी लावणार आहे? मला बिडकीन असेल किंवा बिडकीन जिल्हा परिषद गट असेल किंवा त्या परिसरातला पूर्ण भाग असेल, हे पण म्हणत नाही, जे गटामध्ये गाव आहे तेच नाही, त्याच्या बाजूचे पण जे गाव आहे, बरं. मला त्या गावाचा सगळ्यांचा विकास व्हावा असं वाटतं. आणि व्हिजन एक डिजिटल व्हिजन वाटते. आता व्हिजन प्रत्येकाला, आता आपण मोबाईल लॅपटॉप आला की व्हर्जन नवीन नवीन येत असतं. मोबाईल घेतला की 5-6 महिन्यामध्ये नवीन मोबाईल घ्यावा वाटतो, त्याचे वेगवेगळे व्हर्जन त्या ठिकाणी येत असतात. तर मला असं वाटतं की एक व्हिजन माझ्या गावाचं, माझ्या सर्कलचं, माझ्या परिसराचं व्हिजन एकदम स्टँडर्ड असलं पाहिजे. एक नवीन त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी आली पाहिजे. टेक्नॉलॉजी कशी आली पाहिजे? आज आमच्या गाव असेल, परिसर असेल, आज आमच्या गावाच्या परिसरामध्ये लायब्ररी नाही. बरं. विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांना एक लायब्ररी त्या ठिकाणी पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी, आता घरी जर बघितलं आपण साहेब, घरी बघितलं सगळ्याच्या घरी मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, टी व्ही आहे. लहान लहान मुलं असतात, आजकाल लहान लहान मुलं तर मोबाईल, जेवताना मोबाईल आहेत, हो. झोपूस तोपर्यंत मोबाईल खेळत असतात. आवाज कर्कश असतो. माझ्या भगिनी असतील, माता भगिनी, विद्यार्थी मित्र असतील, हे विद्यार्थ्यांना काय होतं, बहुतांश त्या ठिकाणी डिस्टर्ब होतं अभ्यास करण्यामध्ये. पण त्या ठिकाणी लायब्ररी असते, शांत लायब्ररीमध्ये पुस्तकं त्या ठिकाणी वेगवेगळे मिळतात, वाचन होतं, अभ्यास त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी लायब्ररी पाहिजे, हा माझा एक महत्त्वाचा विषय आहे. बरं. की त्या ठिकाणी आपल्याला लायब्ररी पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार, आणि गावामध्ये लायब्ररी होऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कसं अभ्यास करता येईल, कसे डेव्हलप विद्यार्थी हे मी त्या ठिकाणी करणार. आणि दुसरा महत्त्वाचा विषय साहेब, आपण शिक्षण घेऊन विद्यार्थी ज्यावेळेस बाहेर पडतात, आता नोकरी बघितली तर बहुतांशी नोकरी लागणं खूप कठीण झालेलं आहे. हो. खूप कठीण झाले. त्या ठिकाणी आपण व्यवसायात पण उतरलं पाहिजे. आता आमच्या परिसरामध्ये आमचं भाग्य आहे की आमच्या परिसरामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आमच्या परिसरामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या, टोयोटा असेल, JSW असेल, मिंडा असेल, टाटा असेल, ह्या प्रत्येक कंपनी आमच्या त्या परिसरामध्ये वास्तविक होत्या. पण त्या ठिकाणी येत असताना आमच्या परिसरामध्ये बहुतांश लोक, कुठं पुणे असेल, हो. कुठं नागपूर असेल, कुठं मुंबईनं असेल, ही लोक त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करायला येत आहे. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे डेव्हलपर. आमच्या परिसरातल्या लोकांना त्या ठिकाणी काम मिळत नाही. आम्ही थोडासा राजकीय दबाव वापरून काही लोक आमचे घातलेत काम करायला, पण त्याच्यामध्ये आमचं पोट भरत नाही. बरोबर. सगळ्यात पहिलं माझं विजन असं की सगळ्यात पहिले 70% आमच्या परिसराला तुम्ही प्राधान्य ठेवा, राखीव ठेवा, कोटा ठेवा आमचा. हां, त्याच्यामध्ये 30% का बरं म्हणत नाही? जर आम्ही त्यांच्या ज्या गाईडलाईन्समध्ये बसत नसेल तर 100% तुम्ही आयात एखादा बाहेरून घ्या, त्याला त्या ठिकाणी बसवा. आमची पात्रता ते काम करण्याची आहे, तर 100% ते काम आमच्या स्थानिकांना मिळालं पाहिजे. हा माझा त्या ठिकाणी प्राधान्याने काम असेल की स्थानिकांना प्राधान्य त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि 30% मध्ये जे समजा आमची नसेल तर तुम्ही बाहेरून घ्या, आम्ही त्याला सहकार्य. आणि जर आता काय होतं साहेब माहिती आहे का, बऱ्याच कंपनीमध्ये काय, अरे हा लोकलचा आहे का, मग तू नको रे बाबा कामाला. बरं. हे बराच वेळेस होतं. हे कशासाठी होतं बाबा, काय असतात त्या अधिकारी पण घाबरतात की बाबा आपल्याला दमदाटी, काही चुकलं, काही बोलण्यात झालं किंवा काम सांगितलं तर मारतात काय. अरे बाबा, आम्ही एवढे मोठी दिल्ली मुंबई कॉरिडॉर आमच्याकडे आली, त्या आमच्या जमिनी एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी गेल्या, आमची लोक भूमिहीन झाले, आम्ही त्या ठिकाणी त्यांना अडवलं नाही, त्या ठिकाणी मन मोकळे करून आम्ही जमिनी त्या ठिकाणी दिल्या, आम्ही त्या ठिकाणी अडवलं नाही. आणि तुम्हाला कशाला त्रास देऊ बाबांना? हा, एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा, एखादा वयस्कर मंडळी, जे काय असेल, काम करणारा एखादा वर्कर असेल, तो जर खरंच त्रास देत असेल तर आमच्या गावातल्या 4-5 एक जबाबदार व्यक्ती आपण ज्याला म्हणतो, पोलीस पाटील असेल, सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असेल, पोलीस पाटील असेल, जे काय एक हे असतं ते एखाद्या व्यक्तीला सांगा, बाबा हा व्यक्ती त्रास देतोय, समजून सांगा.
सुधारला तर ठीक आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, कळत नकळत चुका होत असतात, त्याला चान्स द्या. जर त्याच्या अंगी जर समजा एखादी खोडच असेल की बाबा खोडच करतोय, खोडकर आहे, जसं आपण शाळेत म्हणतो ना एखादा खोडकर विद्यार्थी असतो, तसं एखादा खोडकर त्याला काही होत सुधरत नसेल तर 100% आम्ही गावकरी त्याला सांगू भाऊ तू आता जा, ते तुझ्याबरोबर दुसऱ्याला त्रास होऊ देऊ नको. हे सुद्धा कंपनीची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेणार, पण प्राधान्य आमच्या स्थानिकांना पाहिजे याच्याशी मी ठाम राहणार आहे. बरं, खरं तर मी त्याच मुद्द्यावर या ठिकाणी येणार आहे. मनोज पेरे पाटलांचं सोशल मीडिया आम्ही खरं तर कायम बघत असतो. त्यांच्यासोबत तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तरुण जो वर्ग आहे तो तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मानताना आम्हाला पाहायला या ठिकाणी मिळतो. त्याच तरुणांसाठी मनोज पेरेंचा काय प्लॅन आहे? त्यांचा रोजगार कशा पद्धतीने देऊ शकता तुम्ही? तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की स्थानिकांना प्राधान्य, त्या ठिकाणी जी कामं असतील त्या ठिकाणचे कामं असतील ते कामं करण्याचा जे आतमधले समजा त्या ठिकाणचे आतले जे काही कामं करता आले, ज्याला करता आले ते त्या ठिकाणची कामं. आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाचा त्या ठिकाणचं आहे की माझे तरुण मित्र जे सहकारी असेल यांना मी सगळ्या लोकांना जे आपण ग्रुप बनणार, ग्रुप बनवून बाबा तू काय करू शकतो, तुझ्याकडे काय व्हिजन आहे, तुझ्याकडे जे व्हिजन असेल मग तू काय करतो. उदाहरणार्थ एखादी कंपनी असेल, त्या कंपनीला काय लागतंय, XYZ जे काय लागत असेल, 1 ते 10 पर्यंत जे काय लागत असेल, मग 10 मधलं तू काय करू शकतो, तुझा इंटरेस्ट कशात आहे. उदाहरणार्थ एखादा आपण काय म्हणाल त्याला एखादा पार्ट असेल, एखादा पार्ट समजा एखादी गाडी उदाहरणार्थ, त्या गाडीला हा पार्ट लागतोय, त्याच्या स्किलनुसार आपण स्किलनुसार आपण त्याकडे 10, 20, 50 जो काही बजेटच्या नुसार आपण तो ग्रुप बनवतोय, आपण त्याचे मार्गदर्शन करणार. आणि मार्गदर्शन मी नाही करणार, ह्या मार्गदर्शनासाठी जो त्याच्याकडे एक्झिक्युटिव्ह खाता त्या ठिकाणचा सर्वंट असेल, तो चांगल्या प्रकारे त्यांनी कंपनी हँडल केली आहेत मार्गदर्शन, ते आपण एखाद्या मार्गदर्शनाला अनुसार मेळावा घेणार आणि मेळाव्यामध्ये आपल्याला जे करता येईल गाईडलाईन्स त्या ठिकाणी देणार आणि त्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार. ते मार्गदर्शन झाल्याच्या नंतर त्या कंपनीशी यांची आमची कनेक्टिव्हिटी करून देणार की बाबा तुम्ही जे काय घेताय, कितीने घेताय. उदाहरणार्थ 100 रुपयाला पार्ट घेताय, आमच्या विद्यार्थ्यांना 90 देऊ नका, तुम्ही 100 घेताय, 100 घ्या, पण आमच्या स्थानिकाकडून हा पार्ट तुम्ही घ्या. याच्याशिवाय मी रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्लॅन माझा तो पण असणार. बाहेरून आणण्यापेक्षा आमच्याच स्थानिक लोकांना तुम्ही घ्या. त्यातले त्यात एक याच्यामध्ये असंच एक झालं होतं, एक तुम्हाला एक आज माझा अनुभव सांगतो. ह्या तरुणांना तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणार, त्यांना रोजचा कनेक्टिव्हिटी त्या कंपनीशी करून देणार आणि बिझनेस करून देणार त्या तरुणांना. एक तर असाच एक मुद्दा माझ्यासमोर आला होता. मी जे सरपंच असताना आमचे DMICचं काम ज्यावेळेस DMIC चालू झाले त्यावेळेस पूर्ण शेती होती, शेती घेतल्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी डेव्हलप करायचं काम चालू झालं. पहिले डेव्हलप काय केलं, रोड केलेत, झाडं तोडणं, हे सगळं डेव्हलप, सगळं शेती असल्यामुळं काय सगळं जंगल होतं, हे करायला काम केलं. तर त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणजे त्या ठिकाणी जे आपण रक्षण करतात त्या जमिनीचं, ते सगळे आमचे त्या ठिकाणचे परिसरातले लोक घेतलेत, परिसरात लोकांकडनं काम करून घेतलं. ते आमच्या लोकांनी, आमच्या मुलांनी त्या ठिकाणी काम असं केलं, पाऊस असेल तर छत्री घेऊन अंधारात उभा राहणं, ऊन वारा पावसाची काही पर्वा न करता त्या ठिकाणी जंगलात राहिले. त्या ठिकाणी त्यांना विजा होऊ शकत होत्या, त्रास होऊ शकत, चोरी एखादा दरोडेखोर अंगावर येऊ शकत होता, त्याची जीवाची पर्वा न करता आमच्या स्थानिकांनी पूर्ण 1-2 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. मग हळूहळू डेव्हलप व्हायला लागलं. रोड असतील, त्या ठिकाणी एखादी रूम असेल, कॅबिन, त्या गाडीला बसून पूर्ण डेव्हलप झालं. आणि आमच्या माणसाला टाकलं बाबांनी काढून, त्यांना काढून दिलं. काढून देण्याचं नवीन एक बाहेरून कंपनी त्यांनी हायर केली. कंपनी हायर केली, त्यांना सांगितलं तुम्ही आता जावं लागेल, आता नवीन कंपनी काम करते. ते माझ्याकडे आले म्हणे असा प्रकार झाला. अरे यार म्हणलं हे चुकीचं होतंय, हे असं आपण होऊ द्या, कदापि होऊन द्या नाही. कुठं म्हणे ह्या ऑफिसला ते सगळं बसतात. माझ्याकडे फोटोस आहेत, मी खोटं बोलत नाही, व्हिडिओ असेल, फोटो असेल, हे सगळं माझ्याकडे डाटा आहे, मी सबूतासहित बोलतो, मी खोटं बोलत नाही. हे माझ्याकडे आहे. त्या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो. त्यांना सांगितलं साहेब तुम्हाला अडचण काय? नाही ते असं झालं, आमच्यावरती कंपनी आहे ते. अरे बाबा म्हणलं ज्यावेळेस इथं काही नव्हतं, जंगल होतं, त्या जंगलामध्ये तुम्ही आमच्या माणसाला राबवून घेतलं. आणि आज चांगले दिवस आले, चांगलं सावली आली, रोड चांगले आले, चिखलपाणी बंद झाला, तर त्यावेळेस आयात आणायची आम्ही, आयात लोकांचं, ही बिलकुल कदापि होऊ देणार नाही. नंतर माझ्याकडं तर एजन्सीच्या माणसाने फोन केला, साहेब आपण बसून बोलू. बसून बिसून बोलणार नाही, आपण ओपन डोर आहे,
बोलायचं इथं समोर यायचं, बोलायचं काय. तुझ्या एजन्सीमध्ये हे आमचे मुलं, ही पण दुसरी, ह्या एजन्सीमध्ये आमचे मुलं चांगल्या पगारावर तू घेत असेल आणि त्यांना ते कंटिन्यू कायम ठेवत असेल, तुझ्या एजन्सीवर कदापि येऊन नाही माझे तिकडचे बिलकुल जमणार नाही. एजन्सीन तू बाहेर नाही येऊन दिलं साहेब मी. आज पण मुलं माझ्या कामाला येतात, आज पण मुलं त्या ठिकाणी काम करताय. ते मुलं त्याच ठिकाणी काम करतात, चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी करतात. त्या ठिकाणी आम्ही बाहेरची एजन्सी येऊ दिली नाही आणि ह्या मुलांनाच काम करायला लावलं. आज पण ते मुलं त्या ठिकाणी काम करतात. भाऊ, आपण जर पाहिलं तर बिडकीनमध्ये आरोग्याचा प्रश्न अद्यापही या ठिकाणी मार्गी लागलेला नाहीये. त्यासाठी काय पर्याय तुमच्याकडे? आमची बिडकीनमध्ये घाटी आहे, बावनखेडे त्या ठिकाणी अटॅच आहे. पण त्या ठिकाणी आरोग्यासाठी आमच्या माता भगिनी असेल किंवा तरुण वर्ग असेल, वडीलधारी मंडळी असेल, त्या ठिकाणी येतात. पण आल्याच्या नंतर आमच्या ज्या ठिकाणी सुविधा नाही त्यासाठी त्यांना शहरी भागामध्ये जावं लागतं. आमच्या रोडवरती वारंवार ॲम्ब्युलन्स तुम्हाला दिसतील. मला रोडवरच्या जाणारे ॲम्ब्युलन्स कमी करायचे. ज्या ठिकाणी बिडकीन आहे त्या ठिकाणी पेशंट आला की त्याच्यावरती उपचार त्याच ठिकाणी झाला पाहिजे. यासाठी मी डॉक्टरच्या टीमला जी अडचण आहे ती सॉल्व्ह करून त्या ठिकाणी रुग्णांना कशी सुविधा, त्यांच्यावरती उपचार कसे होतील, त्यांना त्या ठिकाणी उपचार कसे पुरवले जातील, रेफर करायचा नाही. 99% रेफर टाळणार आणि जागेवरतीच त्याचा उपचार झाला पाहिजे. या ठिकाणी मी त्यासाठी प्रयत्न करणार. हो, आपण जर पाहिलं तर तरुणांसाठी तुम्ही त्या ठिकाणी सांगितलंय त्यांना कशा पद्धतीने रोजगार तुम्ही उपलब्ध करून देणार. मात्र महिलांचा प्रश्न देखील फार महत्त्वाचा आहे. मात्र त्याच महिलांना रोजगार मिळावा असं वाटतं आपल्याला? 100% मिळावं असं वाटतं मला. काय पर्याय त्याला? त्या ठिकाणी पर्याय असा की आता बचत गटच्या माध्यमातून सर्व महिला मंडळी बचत गटाच्या माता भगिनी जोडलेल्या आहेत. हो, महिला सर्व बचत गटामध्ये जोडलेल्या आहे. त्या बचत गटाच्या माध्यमातून आपण एक तो लिगली बचत गट करून त्यांना सरकारकडनं कसा त्याच्यावरती निधी मिळेल, निधी कसा मिळेल, पैसे कसे त्या ठिकाणी भांडवल तयार होईल, अशा 10-10, 15-15 महिलांचा गट तयार करायचा. तो गट झाल्यानंतर सरकारकडं त्याच्या जे काही कागदपत्राची पूर्तता असेल, कारण की सरकारच्या योजना आहे, पण त्या योजनामध्ये पाठपुरावा होत नसल्यामुळं काही बँकेचे अधिकारी असेल किंवा ते प्रशासन ते व्यवस्थित उत्तर ह्या लोकांना देत नाही. त्या ठिकाणी जाऊन अशी होती बँकेची परिस्थिती, जाऊन मध्ये चपला घासून जातात पण काम होत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं. आणि बँकवाले पहिला एक मुद्दा, ज्या ठिकाणी सरकारकडनं योजना एखादी झाली, मंजूर झाली, तर बँकेमध्ये गेल्यानंतर अरे आपण एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून बघतो किंवा वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो की अशी अशी योजना त्या ठिकाणी आहे. योजना आहे पण त्या ठिकाणी तर ही योजना आमच्याकडे आलीच नाही असं सांगतात आणि बाहेर काढून देतात. तसं करायचं नाही आपल्याला. आपल्याला त्या ठिकाणी हे तुझ्याकडे आलं, ही कशी नाही याची सांग. आपल्याला त्या ठिकाणी जर असं ह्या ठिकाणी झालं, महिला मंडळाला आपला रोजगार उपलब्ध करायचा, तर भांडवल मी त्या ठिकाणी बँकेकडनं आपल्याला कसं करून देता येईल त्या ठिकाणी करणार. आणि जो निगडीत विषय आहे किंवा निगडीत त्या ठिकाणचा जो आपण जे काय बनणार, समजा आता एखाद्याच महिला गृह उद्योग करतात, त्या ठिकाणचे आपण जे समजा आता किराणा माल असेल, किराणा माला त्या ठिकाणी उदाहरणार्थ पापड घेतले, महिला मंडळांक पापड असेल, लोणचं असेल, हे जे छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी करतात. तर आपल्याकडे किराणा दुकान असेल किंवा त्या ठिकाणी मोठमोठे मॉल होणार आहेत. आता बिडकीन भागामध्ये मोठे मोठे मॉलचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी DMICने जागा त्यांना ठेवलेल्या आहेत. त्या मॉलमध्ये सुद्धा आपल्या माता भगिनीचे कसे प्रोडक्ट त्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी त्या मॉलवाल्याशी आणि माता भगिनीसाठी आपण जो गृह उद्योग त्यांना उभारून देणार आहे, त्या गृह उद्योगमधून त्यांनाच आपण घ्यायला त्या ठिकाणी लावणार आहे. अशा प्रकारे माता भगिनीला आपण रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा 100% प्रयत्न त्या ठिकाणी करणार आणि तो यशस्वी पण करून दाखवणार. भाऊ, आपण जर मधल्या काळात जर पाहिलं तर DMICचं वर्ग क्रमांक 2 याचं प्रकरण खूप गाजलं होतं त्या ठिकाणी. अद्यापही तो प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला नाहीये. आता 100% त्या ठिकाणचा काही शेतकरी वगळता तो प्रश्न मार्गी लागलेला आहे. ज्या ठिकाणी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर त्या ठिकाणी जागा घेण्यासाठी, ॲक्वायर करण्यासाठी सरकारी अधिकारी यायला लागले, त्या ठिकाणी 23 लाख रुपये भाव त्या ठिकाणी, तो 23 लाख पण भाव भांडून आमच्या शेतकरी वर्गाने आणला. काही त्या ठिकाणी आमची कमिटी तयार केली, कमिटी तयार करून मुंबईला वारंवार चक्रा मारून तो 23 लाख भाव त्या ठिकाणी आला. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळ्यांना पेमेंट वाटप चालू झाले. त्या परिसरामध्ये आमची 750 एकर जमीन आहे वर्ग 2ची. 750 एकर जमिनीमध्ये आमचे सर्व शेतकरी त्या ठिकाणी परेशान झालेत. आता करायचं काय? मग त्या ठिकाणी आम्ही अनेक आंदोलनं त्या शेतकऱ्याला घेऊन, मी रस्ता रोको असेल, त्या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन त्या ठिकाणी केलेत, वारंवार पत्रव्यवहार केले, निवेदनं दिलेत, पण याच्यावर काही पर्याय त्या ठिकाणी निघाला नाही. मग थोडंसं आम्ही ॲग्रेसिव्ह थोडीशी आंदोलनं केलीत आम्ही. एकदम रस्ता चक्का जाम,
हो. DMIC पर्यंत जाणं, काम न म्हणजे थोडंसं आम्ही अग्रेसिव्ह त्या ठिकाणी केलं. मग त्यावेळेसचे जे SDO होते ते SDOनी नेटके साहेब म्हणून त्यावेळेस नेटके साहेबांनी आम्ही गेस्ट हाऊसने त्यांनी एक मिटिंग लावली आमच्या बिडकीन गेस्ट हाऊसमध्ये. ते आले त्यावेळेस आम्ही एक बसले एक मार्ग काढला. मग ते काय करता येईल म्हणजे साहेब 5-10% तुम्ही निधी राखीव ठेवा. जे काय तुम्हाला शासनाचा नजरानं भरावं लागतो म्हणून सांगितलं वर्ग 2ची 1 मध्ये करण्यासाठी तो राखीव ठेवा, बाकी द्या. तर ते म्हणजे ही चांगला आयडिया आहे, पण आम्ही 10% ठेवू शकत नाही. मग त्याने 70% जमिनीचा मोबदला आम्हाला दिला, 30% राखीव ठेवला. मग तो राखीव ठेवला, 70% ताबडतोब मिळाला. लोकांनी शेत्या घेतल्यात, कोणी बँकेत पैसे ठेवले, अशा प्रकारे झालं. 30% निधी 10-15 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी 10 वर्ष तरी दिला नाही. मग त्याच्यासाठी परत आंदोलन आम्ही केले, आंदोलन केले आणि आता कुठं तो रस्ता सरळ झाला आणि तो मार्गी लागण्याचं काम चालू झालं. आता 10-5% लोकांचे आणखी पण आहेत, पण ते लवकरात लवकर ते आम्ही शेवटचा शेतकरी निघूस तोपर्यंत मी त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आणि शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देईल त्यावेळेसच मी तो शांत बसेल, तोपर्यंतचा पाठराख मी करणार, पाठपुरावा करणार. भाऊ, आपण जर बिडकीन जिल्हा परिषद गटात बघितलं तर बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मात्र मधल्या काळामध्ये एक प्रकरण चांगलं झालं होतं, ते म्हणजे 30-30 योजना. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. साहेब खूप मोठं नुकसान झालं बंजारा समाजाचं. माझ्या बंजारा समाजाचं एवढं नुकसान झालं की अगोदर आता आमचं शेत आणि बाजूला बंजारा समाज, आम्ही म्हणजे शेजारीच. बंजारा समाज म्हणजे यांच्यात रोज वावरणं आमचं त्यांच्यामध्ये होतं. बंजारा समाज हा त्या ठिकाणी एकदम सर्वसाधारण समाज होता. सर्वसाधारण समाज रोज मोलमजुरी करायचा, मोलमजुरी करून आपलं जीवनाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी बंजारा समाज करतो. मधल्या काळामध्ये DMIC आली. DMIC आल्याच्या नंतर काही पैसे माझ्या बंजारा समाजाला मिळाले. मिळाल्याच्या नंतर काहींनी घरं वगैरे बांधली, शेती घेतली. हे घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे तुम्ही सांगितलं आता 30-30 स्कीम त्या ठिकाणी आली आणि माझ्या बंजारा समाजाचे पैसे पूर्ण 30-30 मध्ये अडकवले आणि तो माणूस फ्रॉड निघून तो सगळं म्हणजे पैसे घेऊन त्या ठिकाणी गेले आणि बहुतांश माझा बंजारा समाज त्याच्यामध्ये पूर्ण गुरफटून गेला आणि परत त्यांची पहिलीची परिस्थिती चांगली परिस्थिती आली, परत परिस्थिती त्या ठिकाणी खालावली आणि परत मोलमजुरी करण्याचे दिवस त्या माझ्या बंजारा समाजावरती आले. खरोखर ते हे बघितले, ते समाजाला बघितलं तर खूप मनाला वेदना होतात आणि खूप त्रास त्या ठिकाणी होतो. तर त्या ठिकाणी माझ्या बंजारा समाजात अडचणीत आलेला आहे, माझ्या बंजारा समाजात अन्याय झालेला आहे. तर त्यासाठी त्यांना फुल नाही फुलाची बाकडी जेवढं काही माझ्याकडनं कंपनीच्या माध्यमातून म्हणा त्यांना काय सपोर्ट करता येईल किंवा पूर्व परिस्थितीवरती ते लोक येतील यासाठी मी कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करून त्यांना न्याय देण्याचं काम मी करणार. भाऊ, आपण जर पाहिलं तर 30-30 याच्यामधून ह्या लोकांना तुम्ही बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करताना आम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही प्लॅन देखील त्या ठिकाणी जो आहे तो आखला गेलेला आहे. तांड्यासाठी अजून काहीतरी केलं पाहिजे असं काही बी प्लॅन आपल्याकडे आहेत? 100% आहे. एक आमच्याकडे एक बंगला तांडा म्हणून तांडा आहे बिडकीमध्ये बंगला तांडा. त्या बंगला तांड्याला जाण्यासाठी रोडची खूप मोठी समस्या त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी एक खाजगी जागा आहे, त्या खाजगी जागेमधून त्या ठिकाणी त्याला मुरुम टाकून देत नाही. ह्या माझ्या बंजारा समाज आंदोलन केले, खूप पाठपुरावा केला, त्या ठिकाणी त्या रोडचं काम त्यांच्याकडनं झालं नाही. पण आपण त्यावेळेस सदस्य झाल्यानंतर त्या तांड्यासाठी मला 100% त्या रोड पंपापासून रोड तो करून देण्याचं काम या ठिकाणी मी हाती घेणार आहे. ते पण गावकऱ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी रस्ता कसा करून देता येईल त्या ठिकाणी मी आंदोलन असेल किंवा जे का असेल, पण त्यांना शब्द आहे माझा, मी ते काम माझ्या तांड्यासाठी करणार म्हणजे करणार. रोड त्यांचा पंपापासून चालू करून देणार. आपण जर पाहिलं तर बिडकीनमध्ये अनेक क्षेत्रामधले जे तरुण आहेत ते वर गेलेले आहेत, आपलं नाव उंचावत आहेत. मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये कुठेतरी नाव कमी पाहताना आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. तेथील तरुणांना कुठेतरी क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं नाव झालं पाहिजे, याच्यासाठी त्यांच्यासाठी काय योजना आहेत आपल्याकडे? म्हणजे कुठे मैदान असेल किंवा त्यांच्यासाठी काही खेळण्याच्या सुविधा आहेत त्या उपलब्ध झाल्या पाहिजे असं वाटतं आपल्याला? 100% वाटतं. काय असतं क्रीडामध्ये आजकाल काय झालं, तरुणाई पूर्ण त्याच्याकडनं पाठ फिरवत आहे. हो, कारण की आता काय झालं, पूर्वी आपण क्रिकेट खेळायचो, कबड्डी, खो खो, आपण प्रत्येक ग्राउंड खेळ आपण त्या ठिकाणी खेळायचो, मैदानी खेळ आपण खेळायचो. पण आजकालचे मैदानी खेळ पूर्णपणे जवळ मला वाटतं 90% मैदानी खेळ बंद झाले. आता खेळ सगळे मोबाईलवरती आहे. क्रिकेट मोबाईलवरती, म्हणजे सगळेच गेम जवळपास मोबाईलवरती. आता मैदानी खेळ जवळपास 90% संपुष्टात आले. पण
मैदानी खेळ हे आवश्यक घेता आले पाहिजे आणि आवश्यक घेतले पाहिजे. याच्यासाठी एक शरीरसृष्टी पण त्या ठिकाणी चांगली मजबूत असते मैदानी खेळ खेळायच्या नंतर. आणि आपली जी परंपरा आहे मैदानी मातीमध्ये आपण खेळण्याची, ती परंपरा सुद्धा टिकली पाहिजे. यासाठी आमच्या DMIC मध्ये, मी याच्या अगोदर पण सुद्धा सरपंच असताना त्या ठिकाणी आम्ही अनेक त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. आणि आता सुद्धा मी तालुका प्रमुख आहे याच्यावर सुद्धा माझे वरती प्रशासनाला पाठपुरावा मी केलेला आहे की आमच्या बिडकीनमध्ये मुलांना खेळण्यासाठी, मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी, सगळ्यासाठी एक DMICनी चांगलं ग्राउंड डेव्हलप करून द्यावं. फक्त ग्राउंड देणं नाही, त्या ठिकाणी डेव्हलप करून त्या ठिकाणी ग्राउंड आपण DMIC मधनं आपण मागणार आहे. आणि ते आपण 100% त्यांच्याकडनं घेतल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. आपण विद्यार्थ्यांसाठी, त्या ठिकाणी तरुणाईंसाठी आता आपण जे वॉकिंग ट्रॅक करतो, आमच्याकडे अशी परिस्थिती आहे वॉकिंग ट्रॅक सुद्धा नाही. आज आमचे त्या ठिकाणची परिसरातले DMIC आज ओपन आहे, त्यामुळं फिरताय DMICने. पण ज्यावेळेस DMIC पूर्ण डेव्हलप होईल त्यावेळेस आम्हाला वॉकिंग ट्रॅक सुद्धा नाही. तर एक मोठं ग्राउंड ह्या DMIC कडनं, ऑरिक सिटीकडनं माझा पाठपुरावा त्याच्यासाठी चालू राहणार आहे की आम्हाला एक मोठं मैदान त्या ठिकाणी द्यावं. त्या ठिकाणी सकाळी वॉकिंग ट्रॅक होईल, गार्डन पण होईल आणि त्या ठिकाणी मैदानी खेळ पण त्या ठिकाणी, यासाठी मी प्रयत्न करणार आणि ते करून देणार माझ्या गावकऱ्यांसाठी. गार्डन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र त्या अगोदर संभाजीनगर ते पैठण या रस्त्याची आपण अवस्था बघितली, ती प्रचंड दुरावस्था झाली. म्हणजे बिडकीन गावातून जातो त्यावेळेस देखील अनेक अपघात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. आम्हाला रोज एखादी बातमी येते अपघातात कोणाचा मृत्यू झाला, कोणी जखमी त्या ठिकाणी झालेले आहेत. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे असं वाटतं आपल्याला. 100% साहेब, आमच्या बिडकीनात तुम्ही उल्लेख केला, आमच्या बिडकीनमधनं तुम्ही आता पाठीमागं आले असतील, त्या ठिकाणची अशी परिस्थिती आमच्या गावकऱ्यांची होती की गावकऱ्यांना दुकानं दिसत नव्हत्या. पूर्ण धुळीचं साम्राज्य आमच्या त्या ठिकाणी होतं. तुम्हाला खदान माहिती? खदान, हो, खदान एखादं ब्लास्टिंग झाल्यानंतर कसं उडतं, एकदम पूर्ण धूळ असते, धूळ. अशी बिडकींची परिस्थिती आमच्याकडे होती. माझ्याकडे व्हिडिओ, फोटो आज पण आहे. ते आमच्या बिडकींची परिस्थिती फक्त त्या पाईपलाईनवाल्याने खांदून ठेवलं, रोडवाल्याने खांदून ठेवलं आणि एकदम आपण एखाद्या कचऱ्यासाठी बरं जातो, म्हणजे चांगलं जातो, अशी परिस्थिती आमच्या गावातली होती. आणि आजूबाजूला पूर्ण व्यापार वर्गाला कंटिन्यू धुळीत राहावं लागायचं, धुळीमध्ये. या ठिकाणी साहेब आम्ही हे सगळं लक्षात घेता प्रशासनाचं दुर्लक्ष आमच्या रोडवरती, आमच्या त्या गावकऱ्यावरती झालं होतं. तर त्यावेळेस मी लोकशाही मार्गाने आंदोलन त्या ठिकाणी केलं. आणि आंदोलन मी ज्यावेळेस केलं साहेब, 5 तास गावकऱ्यांना घेऊन मी रोडवरती बसलेलो होतो. उन्हामध्ये, भर उन्हामध्ये 5 तास आम्ही होतो. गावकरी माझ्यासोबत होते. मी पूर्ण 5 तास रोड बंद केला. बंद केल्याच्या नंतर सिमेंट रोडची मागणी केली. चितेगाव आणि बिडकीनचा उल्लेख केला. चितेगाव बिडकीनला आज त्या ठिकाणी सिमेंट रोड पूर्ण झालेला आहे. बिडकीनमध्ये, चितेगावमध्ये काम चालू आहे. बिडकीनमध्ये थोड्या प्रमाणात बाकी आहे, पण तो लवकरात तो रोड पण होईल. कारण की सिमेंट रोड आमच्या बिडकीन आणि चितेगावमध्ये मागणी केली आणि आम्हाला ते यश आलं आणि त्याच्यामध्ये आमचं ते काम चालू झालेलं आहे. बिडकीन जवळपास 70-80% झालं आहे. थोडं बाकी आहे. चितेगाव बाकी आहे, ते पण काम चालू आहे. एवढं आंदोलन केल्याच्या नंतर त्यांच्याकडनं आम्ही शब्द घेतला आणि मला साहेब त्यावेळेस फोन यायचे, ऑफिसला या. मी ऑफिसला येणार नाही, तुम्ही आंदोलन करू नका. का आंदोलन म्हणलं, आम्ही विरोधी पक्षातले होते. आंदोलन म्हणले की लोक म्हणते अरे डेंजरस आंदोलन करते. त्यामुळं आम्ही तिरडी उचलली होती प्रशासनाची. तिरडी उचलून बसवली होती रोडवरती. ज्यावेळेस बसलो, 5 तास बसलो, तर माझ्याकडे व्हिडिओ वगैरे आहे त्याचे, तुम्हाला दाखवू शकतो. तिरडी उचलली. तिरडी उचलून आम्ही तिथं बसलो. सगळं गावकरी बसले, रडलो वगैरे सगळं काही त्या तिरडी समोर. तिरडी उचलून आम्ही प्रशासनाचा निषेध त्या ठिकाणी केला. आणि केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला शब्द 1 महिन्यामध्ये त्यांनी कामाचं आम्हाला ऑर्डर वगैरे दाखवलं नाही. त्यांना सांगितलं होतं 1 महिना तुम्हाला वेळ, नाही झालं तर दुसरं आंदोलन तुमच्या ऑफिस समोरच बसणार येऊन. एवढं बोललो. त्यांनी त्याच्यात विलंब केला. विलंब केल्याच्या नंतर त्यांना वाटलं काय आंदोलन, आता प्रशासक जरा निब्बर टाळूचे असते, जाड चमडीचे असते, त्याच्यामुळे प्रशासन जरा दुर्लक्ष करतं. पण आम्ही त्यातले नाही. तर प्रशासन काय करतं, प्रत्येक वेळेस आंदोलन केलं. आंदोलन केल्याशिवाय काय अरे आंदोलन झालं, शांत बसल. 1 महिन्याचा टाइम पिरियड दिला. टाइम पिरियड दिल्याच्या नंतर परत आम्ही त्या ठिकाणी ऑफिसवर परत लिगल नोटीस देऊन त्या ठिकाणी गेलो. पण ज्यावेळेस गेलो ना साहेब, गेट लावलेलं होतं ना, आतल्या अधिकारी आतच, बाहेरचे अधिकारी बाहेर. म्हणलं आता आम्ही हम यासे उठणे वाले नाही, हे बैठेंगे जब तक हमारा काम होता नाही तब तक. तिथं बसलो रोडवरती, मस्त थांबलो. अधिकारी अरे आत चला. अरे म्हणलं भाऊ इथं बसा ना, आम्ही जमिनीवर बसतो, तुम्ही बसा. अधिकारीला जमिनीवर बसवलो, मोबाईल चालू केला ऑन कॅमेरा.
सांग म्हणलं कधी चालू करू. फास्ट ऑर्डर निघली आणि काम चालू झालं. आज आमचं बिडकींचं काम झालंय आणि चितेगावचं काम चालू आहे. मनोज भाऊ, आपण जर पाहिलं तर सध्या जिल्हा परिषद निवडणूक जोरदार सुरू आहे आणि बिडकींमध्ये तिहेरी लढत होताना पाहायला मिळते. एकनिष्ठतेची पोचपावती जनता देईल? 100% देईल. एकनिष्ठतेची पावती पण देतील. आणि मी तुम्हाला एक सांगितलं साहेब, मी सिजनेबल माणूस नाही. जसं सीझन येतं ना, माहिती ना, सीझन आलं की माणूस बाहेर निघतं. असं ऋतू बदलतो, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे ऋतू असतात किंवा सिजनेबल म्हणतात. मी सिजनेबल नव्हे. मी कंटिन्यू 24 आवर्स मी जनतेमध्ये असतो. 24 तास जेवढं काम करता येईल, जेवढी सेवा करता येईल तेवढं मी सेवा देण्याचं काम मी माझ्या मतदार राजासाठी, माझ्या जनता जनार्दनासाठी मी करत असतो. त्यामुळं मी काही माझं काम, माझ्या मतदार राजाने, माझ्या गावकऱ्यांनी माझं काम बघितलेलं आहे आणि मी सिजनेबल नसल्यामुळं 100% माझ्यावरती भरभरून प्रेम, आशीर्वाद, मतदान माझ्या जोडीत टाकतील हे मला 100% विश्वास आहे. हो, जर आपण जर पाहिलं तर तुमच्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत, विजय चव्हाण यांनी खरं आतापर्यंत अनेक पक्ष त्या ठिकाणी बदललेले आहेत. बिडकींची जनता, बिडकीन जिल्हा परिषद गटाची जनता वारंवार पक्ष बदलणाऱ्याला सगळं सत्ता देणार आहे की एकनिष्ठ असणाऱ्या माणसाकडे सत्ता देईल? साहेब सांगतो, एकनिष्ठ जो आहे 100% जनता त्यांना स्वीकारेल. कारण की जो एकनिष्ठ आहे तो प्रामाणिक आहे आणि तो जनतेला जो शब्द देणार आहे तो पाळणार आहे. आणि जे दरवेळेस पक्ष बदलणारे व्यक्ती, ते पक्षाशी एकनिष्ठ नाही तर जनतेशी काय एकनिष्ठ राहणार आहे. कारण की आज एका पक्षात गेलो की त्या पक्षाची वाहवा करायची आणि ज्यावेळेस ते पक्षाची आपण दुसऱ्या पक्षात गेलो की त्याच पक्षाला नावं ठेवायची. हे असे करणाऱ्या माणसाला जनता काय निवडून देणार? का तो आपल्या पक्षाशीच एकनिष्ठ नाही, आपल्या पक्षाशी तो राहत नाही कंटिन्यू एका पक्षामध्ये, तो जनतेशी काय एकनिष्ठ राहणार? जनतेला दिलेला शब्द काय पाळणार? त्यामुळे 100% जनता हे एकनिष्ठ आणि जे ग्राउंड लेवलवर काम करतो त्या ठिकाणी त्यांनाच, जो वारंवार जनतेमध्ये असतो. कारण की याला राहणं पण खूप महत्त्वाचं आहे. निवडणूक आली म्हणून 4 महिने घराच्या बाहेर निघायचं आणि 4.5 वर्ष आपण घरामध्ये बसायचं, याच्यामध्ये खूप फरक असतो. 24 तास 5 वर्ष आपण पदावर असलो की 5 वर्ष जनतेच्या सेवा कराव्या लागतात. त्यावेळी जनता आपल्याला मतदान करते. जनता आपल्यावरती खुश असतात, आपल्या कामावरती खुश असतात. आणि कामावर एखादं कमी जास्त काम झालं तर चालतं, पण जनतेमध्ये कंटिन्यू एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी असेल तर जनता म्हणते नाही, याला इसको कभी भी आवाज दो, हा साला रेडी रहता है. याच्यामुळे जनता आपल्याला 100% स्वीकारणार, ते आपल्याला स्वीकारणार एकनिष्ठतेला. आणि जो कंटिन्यू जनसंपर्क असणार त्याला एक जनता स्वीकारणार. मनोज पेरेंला जिल्हा परिषद गटातील जनतेनं का निवडून द्यावं? मनोज पेरेला जिल्हा परिषद गटामध्ये याच्यासाठी निवडून द्यावं की 5 वर्षे काम करत असताना सगळ्याशी इमानी इतबारी आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि काम करत असताना जनतेला कोणत्याही जनतेच्या भावना आपण दुखावल्या नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं आपण त्या ठिकाणी काम केलं. गावामध्ये आपण शांतता त्या ठिकाणी ठेवली. आणि दुसरी गोष्ट, मी जनतेशी कंटिन्यू संपर्कात जनतेचे आहे. मला केव्हाही आवाज दिला तर मी ते हाकेला धावून जाणारा व्यक्ती आहे. त्यामुळं जनतेने मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी जनतेने मला द्यावी. भाऊ, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या NRT न्यूजच्या टीमकडून देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत होते मनोज पेरे पाटील, सध्या बिडकीनमधून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरलेले आहेत. आता बिडकीनची जनता नेमकी कोणाला कौल देते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या विशेष कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.